पायथन कसं बोल, जे प्रिंट करायचंय ते प्रिंट ह्या शब्दाच्या आत लिही, मी तुला ते प्रिंट करून देईल. रन कंपायलर फिम्पायलरची गरजच नाहीये. डायरेक्ट बघा ना, पायथन 3 रन करायला गेलो, पायथन 3.py एंटर करू का? बघा, हॅलो फ्रॉम कोड टू पायथन. पण मित्रांनो, आपलं पायथन सी पायथन आहे. दिसला का सी पायथन? हा पायथनचा बाईट कोड आहे. आणि हाच बाईट कोड कुठल्या फाईलमध्ये असतो? .pyc फाईलमध्ये, सिलेक्शनमध्ये. तुम्हाला एवढं तरी कळलेलं असेल की पायथनचा कोड आणि जावाचा कोड सेम असतो. ही फाईल रन व्हायला आली. आता ही फाईल रन व्हायला आली म्हणजे ही काय, एक प्रोसेस आहे. आतापर्यंत ही काय होती? फाईल होती. मग आपल्याला दोन टर्म तर ओएस मधल्या कळल्या. ज्या हार्ड डिस्क मध्ये डायरेक्टली असतात त्यांना फाईल म्हणतो, आणि फाईल जेव्हा रन व्हायला रॅम मध्ये येतात तेव्हा त्या काय असतात? फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कोड पण तिथेच लिहिता, रन पण तिथेच करता, आउटपुट पण तिथेच भेटतं, एरर पण तिथेच दिसते, फाईल्स पण तिथेच क्रिएट केल्या जातात. म्हणजे हे इंटिग्रेशन आहे डेव्हलपमेंटचं एन्व्हायरमेंट, एकाच ठिकाणी तुम्हाला बांधून दिलंय, त्यामुळे त्याला IDE असं म्हणतात. थंब रूल लक्षात ठेवा सगळ्यांनी, सगळ्या प्रोसेसेसला रन करणारी गोष्ट असते ती म्हणजे OS असते. कुठल्या प्रोसेसला रन करायचं, कुठल्या प्रोसेसला किल करायचं, कोणाचं काम संपलं तिला बाहेर काढायचं, हे सगळं OSला माहिती असतं. आणि OS ही आपल्या घरातल्या आईसारखी असते. चला मग ह्याची सुरुवात आजपासूनच करून टाकूया. चार लँग्वेजेस असतात असं मी हात वर करायला सांगितलं होतं. एका तरी लँग्वेजमध्ये कोड केला तर बऱ्याच लोकांनी हात वर केला. काही लोक अशी होते ज्यांनी 0 लँग्वेजमध्ये कोड केलाय. ठीक आहे, मग आपण सुरुवात करताना पायथन पासून सुरू करूया. मग सी, CPP आणि जावाची पण लँग्वेज लिहून ठेवा, किंवा आपण सी पासून सुरू करूया. सी, CPP, जावा आणि पायथन असे 4 कोड करूया, आणि मग कंपॅरिझन करताना बघूया की पायथनचा कोड तर एकाच लाईनचा होता आणि यांचे कोड लिहायला आपल्याला थोडा जास्त वेळ लागतोय. चला स्टार्ट करूया का? चला, किती लोक असे आहेत ज्यांनी एकदा तरी सी मध्ये कोड केलाय? सी मध्ये हॅलो वर्ल्डचा तरी कोड केलाय? हात वर करा. चला, लिहायचं नाही काय, फक्त बघा. ठीक आहे, चला. ऐका, तुम्ही हे VS कोड मध्ये बघत नाहीये, ह्याला काय म्हणतो आपण सांगा? काय म्हणतो याला? टर्मिनल. बरं, सगळ्यांना एवढे रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना एवढं तरी कळत असेल, 3 ऑपरेटिंग सिस्टीम असतात फेमस. चला सगळ्यांनी एकत्र बोलूया. विंडोज, आपली सगळ्यांची फेवरेट विंडोज, ज्याच्यामुळे आज आपण IT मध्ये आहोत. विंडोज, लिनक्स. खरोखर सांगा, लिनक्स जर लहानपणापासून आपण लॅपटॉपवरती किंवा कोणाच्या कम्प्युटरवर बघत असतो, आपण बोलतो हे काय काळं पांढरं काळं पांढरं काळं पांढरं, लईच बोर दिसते कम्प्युटर. आपण कम्प्युटरमध्ये आलो नसतो. आपण ना बिल गेट्सला एकदा थँक्यू म्हटलं पाहिजे की बिल गेट्स थँक्यू, तुमच्यामुळे आम्हाला आज काहीच येत नाहीये. का माहितीये का? लिनक्स जर आधीपासून असते ना, बघून बघून आपली भीती गेली असती. पण आपण डबल टिकवाली माणसं आहोत. टिक 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 टिक. कधी कधी फोल्डर बनवताना आपण असं जातो राईट क्लिक, न्यू फोल्डर. आठवतंय? कधी इथनं कमांड लाईनने फोल्डर बनवलं का? बघा इथे लक्ष द्या, हे कमांड लाईन आहे ना, इथे फोल्डर बनवायचं असेल तर कमांड असते. काय असते? MKDR. हे लिनक्स आहे. ठीक आहे, लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा बघा, आता मी इथे ना एक असंच घेतो, पायथन डेमो एंटर केला, LS केला. नोटीस करा इथे पायथन डेमो नावाचं फोल्डर बनलं. आता काही लोकांना वाटेल की हे ऑलरेडी बनवलेलं असेल, थांबा याला डिलीट करतो. RM-RF. हे काय आहे? हे कमांड आहे एक, म्हणजे या फोल्डरला डिलीट कर. RMDIR नाही वापरत आहे मी. ठीक आहे, इथे LS करतो. इथे फोल्डर आहे का? LS म्हणजे लिस्ट कर. या फोल्डरच्या आतमधले मला फोल्डर दाखव. मग मी आता ही कमांड परत रन करतो. नोटीस करा, आता LS करतो. बघा बरं फोल्डर बनलं की नाही. मग आता मला सांगा, हे लिनक्स आहे. हे काय? लिनक्स आहे. लिनक्सचे बरेचसे डेस्ट्रोज आहेत वेगवेगळे, जसं तुम्ही ऐकलं असेल कॅली लिनक्स. ऐकलंय? काली लिनक्स इंडियन आहे. हा ठीक आहे बाबा, चला काली लिनक्स. ठीक आहे, इंडियन व्हर्जनच आहेत आपले सगळे. कॅली बिली काय नाही, काली लिनक्स. ठीक आहे, हा काळी. ठीक आहे, असो. चला लक्ष द्या बरं. चला राहू द्या. मला सांगा, विंडोज आहे, लिनक्स आहे, आणि आणि फक्त मॅक नाही म्हणायचं, मॅक OS. मॅक हा लॅपटॉप आहे. मॅक OS हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ठीक आहे, त्यालाच फुल फॉर्म आहे मॅकिंटोश. काय आहे? मॅकिंटोश. कसं एकदम एकदम भारी नाव नाही का? म्हणूनच तर काल 17ला घ्यायला गर्दी होती. EMI. अर्धी किडनी विकलेली लोक, किंवा एक किडनी विकले, दुसरी पण विकून आयफोन घ्यायला आलेले लोक. तुम्ही नोटीस केलेलं असेल या गोष्टी. चला, 3 ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. आपण सगळ्यात जास्त विंडोज वापरतो कॉलेज लेवलला. कंपनीमध्ये विंडोज लिनक्स दोन्ही वापरलं जातं. काही कंपनी मॅकला प्रेफरन्स देतात. तुम्हाला मॅकबुक पण, इव्हन आपल्या मॅकचं क्रेज तुम्हाला माहिती आहे का? मूवीजमुळे जास्त आलं.
हॉलिवूडचे मूवीज बघा, बॉलिवूडचे मूवीज बघा, तुम्ही नोटीस केलेलं असेल, अजय देवगण बोलो जुबा केसरी, तरी त्याच्या हातामध्ये मॅकबुक असतो. मग आपल्याला असं वाटतं अजय देवगणकडे मॅक आहे, अरे त्याला चालू पण करता येत नसेल. तो मी सिरियस सांगतो, हा प्रॉब्लेम काय माहिती का, आपले ना आयडलच एवढे डेंजर आहेत ना, सॉरी, त्यामुळे आपल्याला असं वाटतं होय जबरी. आयफोन बघा ना, हे सगळे सेलिब्रिटी आणि यांच्या हातामध्ये आयफोन दिसतो. म्हणा मी परत एकदा सांगतो, मी आयफोनच्या खिलाफ नाही, माझ्याकडे स्वतःकडे पण आयफोन आहे, ठीक आहे, माझ्याकडे स्वतःकडे मॅकबुक आहे आणि मॅकबुक मधला भारीतला मॅकबुक आहे, हे पण सांगतो. पण मी तुम्हाला काय बोलतोय, मॅकबुक हे डेव्हलपरने वापरला ना किंवा युजरने वापरला, जो तसा त्याचा वापर करतोय, तर मॅकबुक बेस्ट आहे. एकदा तुम्ही आयफोन वापरायला लागला ना, तर तुम्हाला दुसरा फोन वापरायची आवड निर्माण नाही होणार. म्हणून तुम्ही नोटीस करा, मी ना माझा आयफोन माझ्या टेबलवर असतो, मी सॅमसंगचा घेऊन फिरतो फोन, सॅमसंग, कारण सॅमसंग ही कंपनी पण बेस्ट आहे बरं का. तुम्ही म्हणाल की हां तुझ्याकडे पैसे नसतील म्हणून तू हे सांगतोय. परत एकदा सांगतोय, पैशाचा उच्चार नका करू. मी ऑलरेडी तुम्हाला एक हिंट दिली आहे आधी, ठीक आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन, पण तुम्ही माझे स्टुडंट व्हाल ना, तेव्हा आपण बोलूया संगीतात एकदम त्या गोष्टीमध्ये की काय नेमकं असतात पैसे आणि काय असतं. ठीक आहे, काही लोकांना असं वाटेल ना शिक्षक आहे रे, मास्तर आहे तो, 4 लोकांना शिकवत असेल. गोखले सरांना पण भेटा, मर्सिडीज मधनं फिरतात, नेक्स्ट लेवल, माणसाचा डॉक्टर आहे तर ते डॉक्टर विजय दत्तात्रय गोखले, त्यांचे आम्ही शिष्य. आणि आमचे सर आम्हाला हेच म्हणतात की कधीच त्यांच्या हातात आम्ही पुस्तक बघितलं नाही शिकवताना, कधीच नाही. आणि तिथनं विचार केलेला, कधी जर शिक्षक बनलो ना, असा शिक्षक बनेल ज्या माणसाला कधीही कुठूनही कसंही काही विचारलं ना तरी 4 अंगाने सांगू शकतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही हितनं बॅच संपेपर्यंत कुठल्याही लेक्चरला या, तुम्हाला माझ्या हातात बुक दिसणार नाही. इव्हन तुम्ही मला बाहेर भेटले कुठे पण, समजा आपण खायला आलो, तिथे तुम्ही रेस्टॉरंटमध्ये भेटले मला, त्याच रेस्टॉरंटमध्ये तुम्ही तिथं विचारणार सर ते मला ना डेटा सायन्समध्ये असा क्वेश्चन होता, ते मशीन लर्निंगच्या आतमध्ये होतं. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी तिथं पण तुम्हाला विथ रिअल टाईम एक्झाम्पल, विथ भारी तुम्हाला कळेपर्यंत सगळं एक्सप्लेन करेल, काळजी करू नका. कारण हे बुकिश नॉलेज नाही आहे, याच्यासाठी आम्ही काहीतरी कोड इम्प्लिमेंट ऑलरेडी केलेले आहेत. आय होप तुम्हाला कळत असेल. चला आपण परत आपल्या पॉईंटवरती येऊया. मला सांगा आता सगळ्यांनी, हे आपण ज्या ह्या 3 OS वापरतो, 3 OS, तुम्ही मला सांगा ह्याच्यातली युजर बघूया आपल्याकडे किती किती आहेत. विंडोज वापरणारी लोक हात वर करा. करंटली मशीनमध्ये विंडोज आहे अशा लोकांनी हात वर करा. किती लोक आहेत विंडोज? हां ठीक आहे. चला लिनक्स आहे, लिनक्स ठीक आहे, गुड. चला तिसरं मॅक OS, मॅक 1 2 मॅक 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 3. हां ठीक आहे, परत सांगतो आता, तुम्ही जर नोटीस केलेलं असेल तर आपण या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती VS कोड वापरू शकतो. VS कोड ऐकलंय? VS कोड किती लोकांनी वापरलंय असं मी विचारतो प्रश्न. वापरलंय होईल ऑलमोस्ट लोक आहेत. आपण 85% 90% लोक 80% बोलूया. चला एवढ्या लोकांनी वापरले, बाकीच्यांना माहीत नसेल. पण ऐका, VS कोड ही एक IDE आहे. काय आहे? IDEचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कोड पण तिथेच लिहिता, रन पण तिथेच करता, आउटपुट पण तिथेच भेटतं, एरर पण तिथेच दिसते, फाईल्स पण तिथेच क्रिएट केल्या जातात. म्हणजे हे इंटिग्रेशन आहे डेव्हलपमेंटचं एन्व्हायरमेंट, एकाच ठिकाणी तुम्हाला बांधून दिलंय, त्यामुळेच त्याला IDE असं म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे का, मग तुम्ही म्हणाल मग तुला ते IDE वापरायला काय प्रॉब्लेम आहे? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा तुम्ही आमच्या ज्या अशा बॅचेसला येतात जिथे आपण काय देतो की कंपनी लेवलचे प्रोजेक्ट असतात किंवा प्रोग्राम असतात, जसं की फ्लटरची बॅच, वेबची बॅच, बॅकएंडची बॅच, इथे मी टर्मिनलवरनं कोड करून दाखवत नाही, मी डायरेक्टली तिथे VS कोडच वापरतो. का तर तुम्ही कंपनीत गेल्यानंतर तुमचा हँड्स ऑन डायरेक्टली असावा, पण तुम्ही शिकायला येताय ना आता, या बॅचेसला मी आवर्जून तुम्हाला इथे टर्मिनलवरनं दाखवतो. आणि काही टूल्स आहेत असे जे की आपण पुढे वापरणार आहोत. ज्युपिटर वगैरे ऐकलं असेल ना? नक्की ऐकलंय? अजून त्याच्यासारखेच पण आहेत, ॲनाकोंडा, अजून पायचाम ऐकलंय? गुड. एवढे जरी ऐकले असेल तर इनफ आहे. तर आपल्याला जेव्हा मशीन लर्निंग आणि त्या गोष्टी शिकायच्यात ना, त्यावेळेस आपण त्या IDE का वापरणार? IDE म्हणजे ते IDE सारख्याच गोष्टी आहेत, ते आपण का वापरणार? कारण कंपनीमध्ये तुम्ही गेल्यानंतर ते लोक तेच टूल वापरत असेल. त्याला मी तुम्हाला टर्मिनलवरनं पण रन करून दाखवणार, पण एकदा दोनदा टर्मिनलवरनं रन करून दाखवलं की तुम्हाला कळेल की टर्मिनलवरनं पण असं चालतं आणि मी IDE वरनं पण रन करू शकतो. IDE सोपं असतं रे, फक्त एका क्लिकमध्ये गोष्टी होतात, कळलं ना? पण अंडर द हुड काय चाललंय आपल्याला दिसतं का? नाही. मग इथे आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात ना. मग आता परत एकदा सगळ्यांनी लक्ष द्या, ज्यांनी कधीही कुठलंही कोड केलेलं नाहीये ना, त्यांच्यासाठी सुद्धा शून्यातनं सांगतो, लक्ष द्यायचं. आता हे ना एक फोल्डर आहेत, ठीक आहे, फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर, एका फोल्डरचं नाव आहे DS समजा /python/1 असं त्याने तिथे दिलेलं आहे. पायथन म्हणजे /1 1 फोल्डरच्या आतमध्ये आहे. आता मी काय करतो, एक आहे ना कोड लिहायला घेतो. हा कोड आहे माझा सीचा कोड असेल तर आपण फाईल कशामध्ये बनवतो? .c फाईल बनवतो. ठीक आहे, इथे आलो बघा, आता नोटीस करा, इथे लिहितो #include काय लिहितात बोला? stdio.h, स्टुडिओ नाही, ठीक आहे,
काही लोकांना हा स्टुडिओ वाटू शकतो, ठीक आहे. इथे .h असते फाईल. आता हे का असतं, जर सीच्या बॅचच्या असतात तर मी तुम्हाला खरं डिटेलमध्ये सांगितलं असतं इंटरनल, पण आपण पायथन शिकणार आहोत ना, तर मी तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू देतो याचा. तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला हॅलो वर्ल्डचा कोड लिहिण्यासाठी बघा ना, इथे एवढा कोड लिहावाच लागतो. आता सांगा याच्यामध्ये काय असतं, प्रिंट करायला प्रिंटएफ असतं, आणि प्रिंटएफमध्ये आपण असं लिहितो, नीट नोटीस करा, याला म्हणूया हॅलो फ्रॉम कोर टू वेब. आता ना हे आपण सेम लाईन सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये शिकणार आहोत, ठीक आहे. आता मला सांगा, एवढा कोड मला लिहावा लागला, पण आता तुम्ही मला सांगा, जर तुम्ही पहिल्यांदाच सी शिकत असाल किंवा म्हणजे सीचा कोड बघत असाल, तर तुम्हाला 100% प्रश्न पडेल, प्रिंटएफ म्हणजे प्रिंट कर, ह्याला प्रिंट कर हे मला कळतंय, पण तू हा मेन का लिहिला हे नाही कळलं. तू हे हॅश इन्क्लूड ही लाईन काय आहे तुझी ही मला कळते का. याचा अर्थ सीचा कोड नवीन युजरसाठी डायरेक्टली करण्यासारखा नसतो, त्याला तो समजून घ्यावा लागतो. प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही नवीन असते तर तुम्हाला ह्या 3 पैकी एकच लाईन कळली असते, कोणती. त्याच्यात पण प्रिंट, तुम्ही प्रश्न पडला असता, प्रिंटएफ का, प्रिंट करतोय ना, फक्त प्रिंट लिही ना, एफ का लावलाय, कळतंय ना. मग आता नोटीस करा, रन करूया. आता रन करायची याची वेगळीच भानगड आहे. हा काय म्हणतो, नीट ऐका सगळ्यांनी, मी सगळं सांगणार आहे शून्यातनं, फक्त लक्ष द्या नीट. जे लोक पहिल्यांदाच प्रोग्रामिंग शिकतात त्यांना कन्सिडर करून मी हे सगळं सांगतो, नीट लक्ष द्या. आणि जे ॲडव्हान्स लेवलला शिकणार त्यांना पण काही नाही येणार, ते पण मी तुम्हाला इथेच दाखवणार आहे, काळजी करू नका. आजचं लेक्चर हे दोघांसाठी आहे. उद्याचं लेक्चर अजून भारी असेल आणि पुढचे लेक्चर तर त्याच्याहून भारी असेल. उद्या कदाचित माझं लेक्चरमध्ये जेवढं मला सांगायचं तेवढं आधीच सांगून झालं ना, मी उद्याच तुम्हाला डेमो दाखवायला सुरुवात करणार आहे आणि तुम्ही डेमोज बघाल. ह्या वीकमध्ये डेमो चालू होतील, पुढच्या वीकमध्ये पण अख्खे डेमोच आहेत. म्हणजे आपण जे प्रोजेक्ट बनवणार ना ते मी इथं नाही दाखवणार, पण त्याचा एक ग्लिम्स असतो ना, आपण बोलतो ना छोटंसं गोष्ट, आपण ट्रेलर बघणार आणि मी तुम्हाला ते एक्सप्लेन पण करणार, हे नेमकं काय करतंय, याच्या आतमध्ये आपण काय वापरलं, आणि आपण हे ते परत एकदा सांगतोय, त्याच्यामध्ये आम्ही त्याच गोष्टी वापरणार ज्या सगळ्या आपल्या कोर्सच्या डिझाईनमध्ये आहेत, ठीक आहे. बरं, कोर्समध्ये फक्त जेन AI IoT पर्यंत नाहीये, तुम्ही बघा बाकीचे पण टूल्स लिहिलेत, ते आपण सगळे ऍक्च्युली बॅचमध्ये वापर. टूल्स वेबसाईट बघितले, पण मी नाही दाखवणार आज मुद्दाम, मी तुम्हाला तिसऱ्या लेक्चरला वेबसाईट दाखवणार, ठीक आहे. ज्यांनी बघितलेलं नसेल तर आज घरी जाऊन बघा नक्की. टूल्स पण दाखवलेत, काय काय गोष्टी आपण वापरणार आहेत ते पण सांगा. टूल चेन पण दाखवलेत, कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला एक्स्ट्राच्या लागणार त्या आपण वापरणार आहे, तर लक्ष द्या. चला आता इथे येऊया. मला सांगा, कम्प्युटरमध्ये तुम्हाला माहिती असेल, कम्प्युटर जो आपला असतो ना ते हार्डवेअर असतं. कम्प्युटर काय असतो, हार्डवेअर असतो. लक्ष देत आहे सगळे. मला सांगा, हे फॅन आणि लाईट्स पण एक काय रे, हार्डवेअर आहे. आता तुम्ही मला बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, आपल्याला फॅन चालू करायचा, आपण जातो फॅनचं बटन दाबतो, फॅन चालू होतो, बरोबर की नाही. आपण एवढंच डोक्यात ठेवलंय की जर फॅनची वायर ओपन असेल, तिथनं निघालेले असेल, तुम्ही बटन दाबलं, मित्राला बोला बटन दाब, मी वायरला हात लावून बसतो, सगळ्यांना इथल्या बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे परिणाम काय असेल, करंट लागेल की नाही. मग तुम्हाला माहिती आहे का, लक्ष द्या, हा करंट वाहून नेताना आपल्याला असं वाटतं की हे जे हार्डवेअर आहे याला हा करंट कसा काय कळला, तर तुम्हाला माहिती पाहिजे, हे सगळं हार्डवेअरपासून सगळ्या गोष्टी ह्या इंटरनली बायनरी फॉर्मॅट असतो. काय फॉर्मॅट असतो, बायनरी फॉर्मॅट असतो, कळलं ना. बायनरी म्हणजे 0101, म्हणजे आपण मशीन फक्त हे ऑन करतोय तर तिथनं 0101च आहे, 0 म्हणजे ऑफ, 1 म्हणजे ऑन, 0101 बायनरी फॉर्मॅट. तसंच आहे ना, याच्यापासून थोडंसं कम्प्युटरकडे या. कम्प्युटर पण आहे ना, त्याला आहे ना हे इंग्लिशमधलं कळत नाही, तर तो बोलतो की हे बघ मित्रा, तुझे जे बोलतोय ना ते मला कळत नाही. कम्प्युटर म्हणजे आपण ऑपरेटिंग सिस्टीम कन्सिडर करूया, लक्ष आहे का सगळ्यांचं. आपला कोड असतो, रन करणारी OS असते, रन करणारी OS म्हणजे, आता एक कळतंय का, जेव्हा तुम्ही बटन ऑन करता बघा, लॅपटॉप ऑन करता बघा, पहिल्यापासून सांगतोय, लॅपटॉप ऑन करता किंवा तुमच्याकडे डेस्कटॉप असेल डेस्कटॉपचं बटन दाबता, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशी स्क्रीन वगैरे दिसायला लागते आणि एखादी OS बूट होत असते. मग आपली जी कुठली ऑपरेटिंग सिस्टम असते ती आपल्याला दिसायला लागते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळतंय का, ऑपरेटिंग सिस्टीम हे सुद्धा एक सॉफ्टवेअरच आहे. आपण जसे सॉफ्टवेअर बनवतो तसं ऑपरेटिंग सिस्टीम पण एक काय आहे, सॉफ्टवेअर आहे. आणि एक आहे ना थंब रूल लक्षात ठेवा सगळ्यांनी, कुठल्या पण सॉफ्टवेअरला रन होण्यासाठी रॅमवर यावंच लागतं. बरं, रॅम हा शब्द किती लोकांनी ऑलरेडी ऐकला आहे. हां, आता ज्यांनी नाही ऐकलाय त्यांच्यासाठी सांगतो, हार्डवेअरमध्ये महत्त्वाच्या गोष्टी असतात, म्हणजे मशीन. लॅपटॉप तरी बघितलाय, लॅपटॉपमध्ये कुठल्या कुठल्या हार्डवेअर असतात एकदा सांगा. मॉनिटर असतो, कीबोर्ड असतं, कीबोर्ड असतं, माऊस पॅड असतो किंवा माऊस असतो, हार्डवेअर आहे. पण आतमध्ये तुम्हाला माहिती असेल SSD असते, HDD असते, हार्ड डिस्क. अरे बोला. बरं, मी काय बोलतोय, जरी काही लोक फर्स्ट इयरचे असतील, एकदम नवीन असतील,
राव हार्ड डिस्क शब्द तरी ऐकलेला असेल, ज्याच्यामध्ये आपण नको नको ते आणून ठेवतो. ते स्टोरेजचं काम करणारा कोण असतो? हार्ड डिस्क असतो. हार्ड डिस्क एक हार्डवेअर आहे, त्याला तुम्ही बाहेर काढून बघू शकता. त्या हार्डवेअरला सगळ्या हार्डवेअर बघता येतं की नाही? तसाच आपल्याकडे असतो प्रोसेसर. काय असतो? प्रोसेसर. सीपीयू म्हणतो आपण त्याला. प्रोसेसर, सीपीयू थोडक्यात म्हणतो. पण सीपीयू, प्रोसेसर हा एकदम छोटा पार्ट येतो, पण हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. कारण मित्रांनो, आपल्याला असं वाटतं की ऑपरेटिंग सिस्टीम सगळं मला रन करून देते, पण मित्रांनो, ऑपरेटिंग सिस्टीम या घराचा कंट्रोल घेऊन असते. ऑपरेटिंग सिस्टीम ही आपल्या आईसारखी आहे. आपल्या आईला बरोबर माहिती असतं की आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला उद्या काय शेड्यूल आहे हे आईला बरोबर माहिती असतं. आज बघा ना, तुम्ही क्लासला आले तर तुम्ही आईला सांगितलं, आई मी क्लासला चाललोय बरं का, आज नवीन आमचं एक बॅच सुरू होते, तर मी त्याच्या डेमो लेक्चर्सला चाललोय. समजा आता बाबा घरी आले आणि त्यांना तुम्ही दिसत नाहीये, तर बाबा आईला काय विचारणार? अरे कुठं गेला किंवा कुठं गेले ही? मग तुमची आई सांगते त्यांचं ते डेमो लेक्चर आहे, पायथनची कसली तरी बॅच आहे, त्या लेक्चरला ते गेले. मला सांगा बरं, आई ही ओएस सारखी असते असं मी का बोलतोय माहिती आहे का? आई अख्ख्या सगळ्या प्रोसेसेसला बांधून ठेवते. सगळ्या प्रोसेसेस म्हणजे आपण घरातल्या सगळ्या प्रोसेस आहोत आणि आई ही ओएस आहे. बघा बरं, एक्झाम्पल सहित सांगतो, नीट लक्ष द्या. पटतंय की नाही मला सांगा. प्रोसेस म्हणजे रन करायला आलेला प्रोग्रामला प्रोसेस म्हणतात. जे सॉफ्टवेअर असतं ना आपलं, ते रन व्हायला येतं, त्याला काय बोलतो आपण? प्रोसेस म्हणतो. लक्ष द्या बरं का, बारकाईने सांगतो. उद्याचं लेक्चर तर नेक्स्ट लेवलला डायग्राम सहित सगळं असणार आहे. ठीक आहे. प्रोसेस. मला सांगा बरं, आपली जी रॅम असते, रॅम काय म्हणते माहिती आहे का? जेव्हा तुझं सॉफ्टवेअर, तू जो कोड लिहिशील ते सॉफ्टवेअर आहे, त्याला जेव्हा रन करायचंय ना, तेव्हा ते रन व्हायला रॅमवर येणार आहे. कशावर येणार? रॅमवर. म्हणजे रॅमवर आलं तरच गोष्टी रन होत आहेत. हार्ड डिस्कवरती गोष्टी रन होत. मग मला सांगा, हा जो कोड आपण झूम आउट कर रे जरा, ठीक आहे. मला सांगा, आपण जो हा कोड लिहिलाय, मला बघा बरं, मी ह्या फोल्डरमध्ये ठेवलाय. मी एलएस करतो, हा प्रोग्राम बघा माझा इथे, आणि ते मगाशी बनवलेलं फोल्डर पण माझं इथेच आहे. आता तो प्रोग्राम 1.c आणि पायथन डेमो नावाचं फोल्डर, हे फोल्डर माझ्या हार्ड डिस्कमध्ये कुठे रे? मग आता मला सांगा, याचा अर्थ आपण जेव्हा कोड लिहितो, नीट ऐकताय ना, कोड लिहितो तेव्हा ती एक फाईल असते आणि सगळ्या फाईल्स या कशावर असतात? हार्ड डिस्कवर असतात. यातल्या काही फाईल या सॉफ्टवेअरच्या असू शकतात. सॉफ्टवेअर म्हणजे ज्या रन व्हायला जाणाऱ्या, थोडक्यात आपण ज्याला रन करणार. म्हणजे आपण एक पहिला कोड लिहिला, आता हा हार्ड डिस्कवर आहे, याला मला रन करायला पाठवायचं आहे. ह्याला मला कुठे पाठवायचं आहे? रन करायला. बघा तुम्हाला इमॅजिन होतंय का मला सांगा. मी याची छान डायग्राम काढणार आहे, पण तुम्हाला आता कळलं पाहिजे. मग हा कोड मी इंग्लिशमध्ये लिहिला. रन करायला मी मगाशी सांगितलं, रन करायला सगळ्या गोष्टी कुठे जातात? रॅमवर जातात. पण रॅमवरती सगळ्यात पहिली जी गोष्ट येते ती ओएस असते. ओएस म्हणजे आई. आपल्या अख्ख्या घरामध्ये सगळ्यात आधी कोण उठतं रे? आईच उठते. तुम्ही नोटीस करा, आई ही घराचा आहे ना, आपण बोलतो ना, आधार असते. म्हणजे काय? थोडक्यात काय, बाबांना उद्या ऑफिसला किती वाजता जायचंय? बाबा एक प्रोसेस आहे समजा, एक्झाम्पल से सांगू, बाबा ही अशी प्रोसेस आहे जी ओएसच्या भोवती आजूबाजूलाच फिरत असते. आता ओएस म्हणजे आई. ज्यांना कळलंय. इफ यू नो यू नो. ठीक आहे. हा, कळेल तुम्हाला. आपल्या ना, तुम्हाला एक सांगून ठेवतो, जेव्हा जेव्हा आहे ना आई बोलते ना, अय बाहेर नको जाऊ, नाही का, आपल्याला पिकनिकला जायचं आहे, आणि आपण आईला विचारायला जातो, आई मला ना गोव्याला जायचं मित्रांबरोबर, किंवा आज मला धबधब्यावर जायचं कुठल्या तरी. समजा पाऊस पडलाय काल छान, तुम्हाला वाटलं मुळशीमध्ये फिरायला जाऊया, तुम्ही आईकडे जाता, आईला विचारता, अगं आई मला उद्या मुळशीमध्ये जायचं आहे, सकाळी आम्ही मित्र चाललोय, मस्त बाईकवरनं चाललोय, प्लीज अगं मी मस्ती वगैरे नाही करणार, पण मी जाईन, पण तू बघ ना जरा, मी जाऊ ना नक्की. आई कशी बोलते माहिती का? मला नाही, बाबांना विचार. बाबांकडे जातो आपण प्रोसेसला, लांबूनच त्या प्रोसेसशी बोलतो. कारण ती प्रोसेसच्या जवळ गेलं तर प्रोसेस आयपीसी करू शकते. एक मिनिट, टेक्निकल टर्म आहे. आयपीसी म्हणजे इंटर प्रोसेस कम्युनिकेशन. प्रोसेस डायरेक्ट उडी मारून आपल्या डोक्यावर बसू शकते. बाबा ही अशी प्रोसेस आहे ना, कुठे रे काठी घे इकडं, असं होऊ शकतं. मग आपण बाबांकडे लांबलो, बाबांना बोलतो, ते नाही का बऱ्याच दिवसापासून प्लॅन चाललेला मित्रांचं, ते जायचं होतं फिरायला वगैरे. मग तेवढ्यात बाबा काय म्हणतात माहिती का? मला काय विचारतो? तुझ्या आईला विचार. आपण म्हणतो तिकडूनच आलोय. आई बाबांकडे, बाबा आई, आई बाबा, रिकर्शन. एक मिनिट, रिकर्शन हा शब्द किती लोकांनी ऐकलाय? होय, क्या बात आहे. रिकर्शन म्हणजे एखादी गोष्ट सतत इकडून तिकडे फंक्शन मध्ये फिरत असेल, किंवा एक फंक्शन स्वतःमधनं स्वतःला कॉल देत असेल, तर त्याला रिकर्शन म्हणतात. मग आपण आईकडे गेलो, आईला आपण लगेच बोलतो, आई मला माहिती आहे तू बाबांना विचारायला पाठवलं, तरी बाबांचं पण तुझ्याशिवाय काहीच चालत नाही. मग आता बघा, नीट ऐका मी काय सांगतोय. आईला सगळ्या गोष्टी बरोबर माहिती असतात. आता समजा एक दिवस असा पकडा आजचाच, काही लोकांचं सकाळी उठण्याची वेळच 11-12ची असेल, असू शकतात. इथे काय काय लोक बोलतात की माझं काम नसेल ना सर, तर मी 24 तास झोपू शकतो.
म्हणजे ही ना ग्रेट ग्रेट गोष्ट आहे बरं का. म्हणजे काय काय लोक बोलतात, मला सांगतात ना लोक, सर काल ना खूप वेळ झोपलो सर, 14 तास झोपलो माहिती आहे का, मग परत उठलो, आता 14 तास गेले होते ऑलरेडी, पुढे काय करू, म्हणून परत झोपलो. म्हणजे तसाही एवढा दिवस गेलाच आहे तर 10 तासात काय करणार, म्हणून झोपलो. आता नीट आहे का सगळ्यांनी, आता तुमचंच एक्झाम्पल घेऊया. तुम्ही आज 9:30 वाजता लेक्चरला आले, सगळ्यांनी लक्ष द्या. समजा प्रोसेस म्हणजे आपली आई पकडा, तर ना तुम्हाला आज लवकर जायचं आहे, तर तुम्हाला आवरायचं आहे. मी असं कन्सिडर करतो 100% लोक इथे आंघोळ करून आलेले असतील. बरं पुढे जाऊया. ठीक आहे, आई प्रोसेस आहे. ठीक आहे, आता कसं होतं, आपल्या घरामध्ये आपल्या फ्लॅटच्या अनुसार तेवढे बाथरूम असतात, तेवढ्या गोष्टी असतात, तर आपल्याला ना सिक्वेन्स लावावा लागतो. मग आईला ना बरोबर आदल्या दिवशी माहिती असतं कोणाला किती वाजता जायचं. आई त्यानुसार सकाळी डब्याची वगैरे तयारी करून ठेवते, बरोबर. मग सकाळी समजा बाबांना 8-9 वाजता जायचंय, ठीक आहे, तुम्हाला 9:30 वाजता जायचंय, दादाला 11 वाजता जायचंय कॉलेजला, किंवा ताईला ऑफिसला जायचंय, तिला 12-1 वाजता जायचंय. आता सगळेच उठलेले दिसत आहेत घरात, तर आपण आहे ना म्हणतो की अरे यार आता सगळेच उठलेत, म्हणजे आंघोळीला परत गर्दी करणार, हे लाईन लावणार. मग आई कशी बोलते, आपल्याला बोलते दादा बाबांना जाऊ दे आधी आंघोळीला, कारण की त्यांना 9 वाजता जायचंय. मग आपले बाबा आतमध्ये गेले, ठीक आहे, बाबा आले. नंतर आता दादा बोलला, दादाची कोणीतरी गर्लफ्रेंड असेल, एक्झाम्पल घेऊया. दादाने आईला सांगितलं 11 वाजताचं कॉलेज आहे, पण दादाला लवकर जायचंय. आता दादाला लवकर का जायचंय? दादाचा प्लॅन ठरला मेसेजवरती, दादाला लवकर जायचंय. दादा लगेच बोला, मी चाललोय आंघोळीला, मला जायचंय, मला घाई आहे, मला लेक्चर आहे, एक्स्ट्राचं लेक्चर आहे, अतिरिक्त लेक्चरला मला जायचंय. आई तेवढ्यात काय बोलते, दादा थांब, तुझं कॉलेजला जायचं आहे मान्य आहे, पण त्याला आज एका डेमो लेक्चरला जायचं आहे आणि त्याने कालच मला सांगितलं होतं, थांब त्याला आधी जाऊ दे. तुम्ही नोटीस करा, आईला सगळ्यांच्या गोष्टी माहिती असतात. मग आपण आईला बोललो की आई हा डबा कशासाठी बनवला, काय बनवला, आई बोलले अरे बाबांना डबा द्यायचा आहे ना, मग त्यांच्यासाठी हा डबा बनवलेला. तुम्ही नोटीस करा, आपलं सगळं जग आहे ना, आपण सगळी लोक, 4 लोक घरामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा दिसली, 5वी गोष्ट होती ती म्हणजे आई होती. OS ऑपरेटिंग सिस्टीमच्या अराउंड सगळ्या प्रोसेसेस असतात. आणि भारी गोष्ट सांगतो, टेक्निकल वाक्य सांगतो, नीट ऐका, सगळ्या प्रोसेसेसला रन करणारी गोष्ट असते ती म्हणजे OS असते. कुठल्या प्रोसेसला रन करायचं, कुठल्या प्रोसेसला किल करायचं, कोणाचं काम संपलं तिला बाहेर काढायचं, हे सगळं OSला माहिती असतं. आणि OS ही आपल्या घरातल्या आईसारखी असते. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल की सर आता ह्याला इकडे कसं मॅप करणार, बघा मी तुम्हाला सांगतो, कळतंय की नाही मला सांगा. रॅम आहे, सगळ्यांना रॅमवरती यावंच लागतं रन व्हायला. मग मला सांगा, घरातनं सगळ्यात आधी लवकर कोण उठलंय? आई. मग तसंच आहे ना, आपला जेव्हा PC ऑन केला जातो ना मित्रांनो, तसंच आहे ना, OS ऑलरेडी आपल्या हार्ड डिस्कमध्ये कुठेतरी आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे, कारण हार्डवेअरचा पार्ट आपला आहे. हार्डवेअरच्या पार्टमध्ये तुम्हाला मी सांगणार की बूट होते OS. पण आता समजून घ्या, OS कुठेतरी, OS पण एक सॉफ्टवेअर आहे की नाही, आपण OS इन्स्टॉल करतो. एवढं तरी ऐकलं असेल, OS इन्स्टॉल केली एक मिनटं, रेडीमेड लॅपटॉप घेऊन आला, बरोबर, तर तुम्ही म्हणाल मला नाही इन्स्टॉल करावी लागली, त्या माणसाने मला OS टाकूनच दिली होती. अरे पण टिंब्यांनो, जेव्हा त्याच्याकडे लॅपटॉप आला तेव्हा त्याचा लॅपटॉप कोरा करकरीत होता, त्याच्याकडे OS नव्हती. त्याने OS काय केली, म्हणजे त्याने केली किंवा तुम्ही केली, OS काय झाली, इन्स्टॉल झाली. म्हणजे याच्या आधी त्या लॅपटॉपमध्ये OS नव्हती, मग त्याने इन्स्टॉल केली. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. याचा अर्थ OS पण एक सॉफ्टवेअर आहे, ती पण एक फाईल असण्यासारखी आहे. तर याचाच अर्थ त्या फाईल्स, सगळ्या OS रिलेटेड फाईल्स कुठेतरी हार्ड डिस्कमध्ये स्टोअर आहे. मग जेव्हा आपण मशीन ऑन करतो किंवा लॅपटॉपचं बटन ऑन करतो ना, तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम येऊन रॅमवर रन व्हायला लागते, कारण सगळ्यात आधी घरामध्ये म्हणजे रॅमवरती येऊन रन व्हायला OS सुरू करते. मग OS कशी बोलते माहिती का, चला मी बूट झालेले आहे, मी आले, आता तुला काय काम करायचं करू शकतं, मी ह्याला मॅप करायला, कळण्यासाठी मॅप करतो. बघा, तुम्ही लॅपटॉप ऑन केला तेव्हा तुम्हाला विंडोज असं चित्र दिसलं, विंडोजचा डेस्कटॉप दिसला, पहिलं मेन पेज दिसतं. मग त्याच्यावरती ते बोलतं तुझा लॅपटॉप आता रेडी आहे, तुला गुगलला जायचंय, कुठे जायचंय तर तू सर्च करू शकतो, तुला गाणं प्ले करायचं गाणं प्ले करू शकतो, तुला कोड करायचा तू कोड करू शकतो. याचा अर्थ OS आधी आली की तुम्ही OSच्या आधीच कोड केले. OS आली ना, OS आधी आली, मग नंतर आपण काय केलं, एखादा VS कोड उघडला किंवा टर्मिनल उघडला, म्हणजे ह्या बाकीच्या प्रोसेस झाल्या की नाही. मग तसंच बघा ना, घरामध्ये OS म्हणजे आई आधी आली आणि बाकीच्या प्रोसेसेस नंतर आल्या. मग आई प्रत्येक प्रोसेसकडे तेवढ्याच बारकाईने लक्ष देते. पण आता ह्यालाच मॅप करायला मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो, नीट लक्ष द्या. घरामध्ये ही 4 माणसं आहेत आणि OS एक आहे, आई एक आहे. तुम्ही नोटीस करा, 3 तुम्ही बहीण भाऊ आहेत, 2 म्हणजे तुम्ही दादा आणि ताई असे 3 जण आहेत आणि बाबा, हे 4 लोक आणि आई एक 5. आई OS आहे. तुम्ही नोटीस केलं का, 3 बहीण भावांमध्ये आई वडील कधी भेदभाव नाही करत. म्हणजे तुम्ही म्हणा नाही सर करतात. काही लोकांना होऊ शकतं, सर मी मोठा आहे ना घरात, मलाच माहिती, मला कधीच काही घेऊन नाही येत. पण तुम्ही नोटीस करा, ह्या घरामध्ये समजा असं आहे, एखादा व्यक्ती आजारी आहे ना, तर तुम्ही नोटीस करा, आई त्या प्रोसेसला जास्त वेळ देते. त्याच्या शेजारी जाऊन बसते आणि त्याला विचारते, बाळा तुला चव नाही लागत आहे, ताप आलाय,
तुझ्यासाठी मी काहीतरी बनवू का, हे शब्द तुमच्या कानावर नक्की पडले असेल. तुम्ही पण कधीतरी आजारी पडले असाल, ताप आला असेल, तर घरी आई आपल्याला हेच बोलते ना, तुला खाऊ वाटत नाही, मी तुझ्यासाठी काहीतरी छान बनवू का. तेवढ्यात आपला बहीण किंवा भाऊ तिकडून मध्ये हां त्याचेच लाड करा त्याचेच लाड करा. अरे मित्रांनो, ह्याच कन्सेप्टला ओएसच्या भाषेमध्ये प्रायोरिटी देणे असं म्हणतात. एखाद्या प्रोसेसची प्रायोरिटी कधी कधी हाय असू शकते, यालाच काय म्हणतात, प्रोसेसला प्रायोरिटी देणे. एक मिनिट थांबा, काही लोक बोलते तू काही बोलतोय काही कळेना, पण मला एक्झाम्पल मात्र छान वाटतंय. असं होऊ शकतं. मग मी तुम्हाला हेच सांगतोय, विषय किती पण अवघड असू द्या, सोपं करता येतं. फक्त तुमचं मॅपिंग आहे ना, जे घरामध्ये तुम्ही आजूबाजूला बघता ना, त्याच्या अराउंड करूया. मग आता येऊया आपल्या पॉईंटकडे, नीट लक्ष द्या. आपल्या सिनरीनुसार ओएस आधीच आली, ओएस आली. मग ओएस काय म्हणते, तू प्रोग्राम रन करायला पाठव. आता नीट ऐका, लक्ष द्या सगळ्यांनी. तू म्हणाल सर रॅम कळली, रॅमवरती सगळ्यात पहिला ओएस येणार आहे हे कळलं. प्रोसेसेस म्हणजे आपण जे रन करायला येणार, ते जे काही कोड रन करणार ते प्रोसेस म्हणून येणार. मग नेमकं ते सीपीयू आणि हार्डवेअर कुठल्या पिक्चरमध्ये येतात, तर लक्ष द्या, मॉनिटर हा आपला हार्डवेअर आहे. आउटपुट सगळं मॉनिटरवर दिसणार आहे, पण मॉनिटरवर दिसण्याच्या आधी ते प्रोसेस होतं. याचा अर्थ प्रोसेसर हा ब्रेन म्हटला जातो कम्प्युटरचा. जे आपण कोड लिहिलाय तो प्रोसेसरकडे जाणारच आहे. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर आपला कोड डायरेक्ट प्रोसेसरला गेला ना, आणि आपल्या कोडमध्ये असा कोड असेल जो प्रोसेसरला उडवून लावणार म्हणजे कळते का, प्रोसेसर खराब होण्याचे चान्सेस, आपण जर असा मॅल फंक्शन करणारा कोड जर लिहिला जो हार्डवेअर डॅमेज करू शकतो, तर याचा अर्थ हार्डवेअरची कॉस्ट जास्त असते. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही लॅपटॉप घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला काय वाटतं, ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला महाग दिले का तुमचा लॅपटॉपच महाग आहे. कोणी असं नाही ना, सर माझा लॅपटॉप 60,000चा पण माझ्या ओएसचे 1,00,000 घेतलेत त्यांनी, तर त्याने तुम्हाला सगळ्या अँगलने चुना लावलाय, सगळ्या अँगलने. कळते का, याचा अर्थ असा नाही होत, रादर तुम्ही मोकळा लॅपटॉप घेऊन या, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ओएस इन्स्टॉल करून देऊ, फ्री, फुकट. ठीक आहे. मग काही लोक होते, पण सर माझ्याकडे लायसन्स वाले की आहे, माझ्याकडे विंडोज लायसन्स कॉपी आहे. अरे पण टिंब्या, तुला माहिती आहे का, तुझी लायसन्स कॉपी अजून दुसऱ्या कोणाच्या तरी लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केले त्याने. तुम्हाला सांगायला ती लायसन्स कॉपी तशी आहे, पण सगळे वेंडर असं नाही करत. पण आम्ही नोटीस केले, बरेचसे वेंडर काय करतात, जी आपल्याकडे विंडोज इन्स्टॉल केली जाते त्याला एक की असते, तर ते काय बोलतात, तुझी लायसन्स कॉपी आहे विंडोजची, बरोबर की नाही. तर त्यांना कळतं की कस्टमर कसं आहे, त्यावरनं ते फसवायचा ट्राय करतात. म्हणून म्हणतोय, अज्ञानात सुख ही म्हण आपण आधीपासून ऐकतोय. पण मित्रांनो, कम्प्युटरमध्ये आपण अज्ञानी असून चालणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या गावाकडचे मित्रमैत्रिणी, आपले आई वडील आपल्याकडे बघून काय म्हणतात का, माझं पोरगं कम्प्युटरमध्येच आहे, त्याला जबरी नॉलेज आहे. या जबरी नॉलेज असलेल्याला टिळक रोडला कोणी पण चुना लावून येते. कारण जबरी नॉलेजवाल्याला विचारलं की तुला कसलं लॅपटॉप पाहिजे, तुम्ही म्हणता भारीतला लॅपटॉप दे ज्याच्यावरती CCPP जावा आणि लेटेस्टची पायथनची बॅच चालली पाहिजे. त्याला कळतं ही टिंब दिसतंय, चला चिपकवा. लगेच तो बोलतो तुला i7 मधला टॉपचा प्रोसेसर असलेला लॅपटॉप घेतला पाहिजे ज्याची किंमत आहे 1,80,000 फक्त. मग आपण त्याला बोलतो पण ह्याच्यावर ते शशी मास्टरचे जावाचे CCPPचे सगळे कोड रन होतील का. तो बोलते शशी मास्टर पण रन होईल याच्यावर. असं होऊ शकतं. मग आता तुम्ही इमॅजिन करा, तुम्हाला त्याने चुना लावतोय, याचाच अर्थ आपल्या ह्या गोष्टी बेसिक मशीनवर पण रन होऊ शकत होत्या. एक्झाम्पल सांगायला गेलं तर बऱ्याचदा असं पण होतं की काही लोकांना फक्त टॅली वापरायचं असतं. मग ते सांगताना जाऊन सांगतात की मला ना टॅली चालणारं मशीन पाहिजे, पण मशीन एकदा पण हँग होता कामा नये. त्याला कळतंय कस्टमर आलंय, याला आपण गंडवू शकतो. मग ते तुम्हाला सांगतो टॅली चालण्यासाठी i7 प्रोसेसर पाहिजे, हा भारीतला आहे. मग त्याचे आई वडील पण, त्या मुला मुलींचे आई वडील पण सोबत असतात. ते बोलतात बघा एकदाच लॅपटॉप घेणार आम्ही, चांगल्यातला द्या. त्यांना कळून जातं, आई वडिलांना माहित नाही ही गोष्ट ठीक आहे, पण ज्याला माहिती पाहिजे ते अडाणी दिसतंय, जे स्टुडंट. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जातानाच कॉन्फिगरेशन घेऊन जायचं, माहिती पाहिजे, डायरेक्टली बोलता आलं पाहिजे. हा प्रोसेसर पाहिजे, ह्याचं हे जनरेशन पाहिजे, मला एवढी रॅम पाहिजे, एक्सटेंडेड रॅम मी किती ॲड करू शकतो, हार्ड डिस्क माझी किती TBची आहे हे मला माहिती पाहिजे. तरी मी बेसिक गोष्टी बोलतोय, GPU काय कन्सेप्ट आहे हे माहिती पाहिजे. जर तुम्ही हे शब्द जाऊन बोला ना त्यांच्यासमोर, काय तुम्हाला चुना लावेल तो. त्याला कळेल की या माणसामधनं आपण पैसे नाही काढू शकत, याला एक्झॅक्टली माहिती आहे त्याला कुठल्या कामासाठी मशीन पाहिजे आणि काय करतं मशीन. मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जेव्हा लॅपटॉप घ्यायला जाताना फक्त आपण हार्डवेअर घेऊन येतो असं आपण बोलूया का, हार्डवेअर. मग जेव्हा OS इन्स्टॉल होते ना, तेव्हा OS काय म्हणते, मी फक्त तुम्हाला ट्रॅक करते रे, पण ॲक्च्युअल काम जे करणार ते कोण आहेत, हार्डवेअर. CPU हा महत्त्वाचा पार्ट असतो. CPU काय एक हार्डवेअर आहे. जे आपल्याला आउटपुट दिसणार ते मॉनिटरवर दिसणार, मॉनिटर काय हार्डवेअर आहे. कोड टाईप करताना कीबोर्ड वापरणार, कीबोर्ड काय हार्डवेअर आहे. माऊस कर्सरचा वापर आपण करतो, याचा अर्थ माऊस काय हार्डवेअर आहे. जे डोळ्यांनी दिसतं, जे दाखवता येतं ते हार्डवेअर आहे. रॅम पण एक काय हार्डवेअर आहे. याचा अर्थ आपण असं बोलूया का, आपल्या प्रोग्रामसाठी एक सॉफ्टवेअर आणि बाकीचे हार्डवेअर कोलॅबरेटली वर्क करतायत.
कोलॅबरेशनमध्ये आलेत. मग सॉफ्टवेअर कुठलं? OS. हार्डवेअर कोणते? रॅम आला, CPU आला, मॉनिटर आला, कीबोर्ड आला, माऊस आला, सगळं आलं. सगळ्यांचं मिळून सगळ्यांनी काय हेल्प केली आपल्याला? आपला कोड रन करायला मदत केली की नाही? मग आता तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो बघा. OS आहे, आपली जी काही प्रोसेस असते ना पायथनची वगैरे त्या सगळ्या प्रोसेस रन करायला ऑपरेटिंग सिस्टीम मदत करते. मग आता मी पुढचा पॉईंट स्टार्ट करतो. बघा, एवढं तर सगळ्यांना हाय लेवल कळलं. उद्याच्या दिवशी ह्याच्या डिटेलमध्ये डायग्राम्स पण आहेत, भारी लेवलला कळणार आहे. पण लेक्चर मिस करू नका. मी परत एकदा सांगतोय, सगळं कळलं पाहिजे. उद्याच मी तुम्हाला बाकीचा कंटेंटचा पण ओव्हरव्ह्यू देणार. बाकीचा कंटेंट म्हणजे जे आपलं मशीन लर्निंग वगैरे ह्या सगळ्यांचा ओव्हरव्ह्यू सांगणार आहे, नेमकं काय असतं वगैरे. आणि त्यानंतर आपले डेमोज असणार आहेत. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया. इथे बघा, मला सांगा हा कोड कशाचा आहे? सी की CPP? सीचा कोड आहे. सीचा कोड लिहिण्यासाठी आपण .c फाईल वापरली. माहिती आहे ना, एक्सटेन्शन असतं. ज्या टाईपचा कोड लिहितो त्या टाईपचं एक्सटेन्शन, फाईलचं एक्सटेन्शन असतं. बरं, एक्सटेन्शन म्हणजे काय? तर आपण एखादी PDF फाईल बघितले, टेक्स्ट फाईल पण बघितले, .txt असतं. PDFचं एक्सटेन्शन .pdf असतं. एवढं तर माहिती असेल. ज्या टाईपची फाईल असते त्या टाईपचं एक्सटेन्शन असतं. मग मी तुम्हाला विचारतो, एखादी गाण्याचं सॉन्ग आहे, सॉन्ग, व्हिडिओ नाहीये, सॉन्गची फाईलचं एक्सटेन्शन काय असतं? हात वर करायचं. किती लोकांना सॉन्गच्या फाईलचं एक्सटेन्शन माहिती आहे? ताट हात वर करा जरा. ठीक आहे, काय एक्सटेन्शन असतं? .mp3 असतं की नाही? नक्की बघितलं असेल सगळ्यांनी. मग माझं काय म्हणणं आहे, याचा अर्थ आपल्याला त्या फाईलवरनं कळतं की ही फक्त हे सॉन्ग रन होणार आहे, ह्याच्यामध्ये व्हिडिओ नाही दिसणार. जर व्हिडिओ दिसत असतात तर ते एक्सटेन्शन MP4 असू शकतो और दुसरं एक्सटेन्शन असू शकतात. MP4 मध्ये व्हिडिओ आपल्याला प्ले करता येतो. आय होप कळत असेल. म्हणजे एक्सटेन्शन असतं. आता बघा बरं, मी इथे काय केलं, इथे ना मी एक program1.c नावाची फाईल बनवली, त्याच्यामध्ये कोड लिहिला. आता नीट ऐका, भारी गोष्ट नीट ऐका. इथनं पुढे लय जबरी गोष्ट आहे. बघा, नीट लक्ष द्या. मी एक प्रोग्राम लिहिला. मी तुम्हाला डायग्रामॅटिकली थोडं दाखवतो. चला इथे बघा, मला सांगा, ही आपली हार्ड डिस्क आहे, HDD म्हणूया. या हार्ड डिस्कवरती माझ्या कुठल्या तरी फोल्डरमध्ये ही program1.c नावाची फाईल आहे. याच्यामध्ये आत्ताच आपण मी तुमच्या डोळ्यासमोर कोड लिहिला. ही हार्ड डिस्क आहे. हार्ड डिस्क हे हार्डवेअर असतं, बोललो की नाही? मग आता तुम्ही मला सांगा, ह्याच हार्डवेअर बरोबर मी अजून एक हार्डवेअर बोललो होतो, त्याचं नाव होतं रॅम. काय नाव होतं? रॅम. आता मी तुम्हाला बोललो, जेव्हा तुम्ही मशीन चालू करता तेव्हा सगळ्यात पहिला रॅमवर कोण येते? OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. मग तुम्हाला 3 OS माहिती आहेत. विंडोज असू शकते, लिनक्स असू शकते और मॅक OS असू शकते. यातली कोणी पण येते. मग आता तुम्ही मला सांगाल, आपलं एम आहे की हा इंग्लिशमध्ये लिहिलेला सीचा कोड इकडे रन करायचा. पण आता तुम्हाला सांगतो, इथनं पुढे गोची सुरू होते. काय माहिती आहे का प्रॉब्लेम काय? बघा, तो प्रोग्राम रन करायचा आहे, मला त्याचा आउटपुट पाहिजे मॉनिटरवर. कशावर पाहिजे? अरे कशावर पाहिजे? इथं डिस्प्ले झालं पाहिजे ना, हॅलो फ्रॉम कोड टू वेब दिसलं पाहिजे ना. म्हणजे आपला एंड गोल हा आहे की नाही, इथे दिसला पाहिजे. मग आता इथे दिसण्यासाठी कुठल्याही गोष्टींना प्रोसेसची गरज असते, प्रोसेसरची गरज असते. आणि प्रोसेसरला आपण CPU म्हणतो. काय म्हणतो? जो हे सगळं प्रोसेस करून इथे आउटपुट टाकणार. मी ह्या 4 टर्म बद्दलच आता बोलतोय. पुढे पुढे आपण सगळं डिटेलमध्ये पाहणारच आहोत. आता नोटीस करा, इथे program1.c नावाची फाईल आहे. इंग्लिशमध्ये लिहिला कोड, तुम्हाला वाचता आला सगळ्यांना. भले लँग्वेज कळू द्या नको, पण तुम्हाला ते शब्द तर कळत होते, इंग्लिशमधले शब्द. हे काय करतं? हे म्हणतं, मला हा कोड आउटपुट इथे मला दाखवायचंय. म्हणजे मी इथे शेवटचं आउटपुट लिहून पण ठेवतो, हॅलो फ्रॉम कोड टू वेब. हे आपलं शेवटचं आउटपुट आहे. हे टर्मिनलवर म्हणजे या स्क्रीनवर दिसलं पाहिजे. हे आपलं एम आहे. यासाठी आपण काय लिहिला रे? कोड लिहिला. आणि आपण ना छोटे छोटे कोड लिहत एक मोठा कोड लिहितो. मोठ्या कोडच्या फाईल्स बऱ्याचशा मिळूनच प्रोजेक्ट बनतो. म्हणजे आपल्या प्रोजेक्टचा पाया ही एक छोटीशी फाईल आहे. उद्या आज जर तुम्हाला दिसत असेल की काय मास्तर चुल्लूभर कोड लिहिलाय पायथनमध्ये, शेवटी जाताना तुम्हाला दिसेल. पण तुम्हाला माहिती आहे का, इथूनच त्या 50,000 1 लाख लाईनचा उगम होणार आहे. त्याच 1 लाईनमुळे त्या 50,000 लाईन आपण शिकू शकणार आहे. एवढं तर कळते ना. मग तुम्ही डायरेक्ट 50,000 शिकू नका, पहिला एका लाईनपासून सुरुवात करूया. चला मला सांगा, हा प्रोग्राम आहे. आता हा काय बोलतो माहिती आहे का? हा म्हणतो, मला ह्याला रन करायचं, इथं दिसलं पाहिजे. मग आता होतंय काय बघा, सगळ्यांनी नीट ऐका. हा कोड प्रोसेसरकडे आला पाहिजे, प्रोसेसरने त्याच्यावर प्रोसेस केलं पाहिजे आणि इथे मॉनिटरला दिसला पाहिजे. एवढा सिंपल वे होता, माहिती आहे का? पण होतंय काय माहिती आहे का, जर हा प्रोग्राम डायरेक्टली हार्डवेअरशी बोलला असता आणि समजा ह्या कोडमध्ये तुम्ही सीचा साधा कोड लिहिला, कारण तुम्ही नवीन लोक आहात, पण एखादा हुशार व्यक्ती ज्याला सी ऑलरेडी येते तो हार्डवेअर डॅमेज करण्यासाठी पण कोड लिहू शकतो. मग हार्डवेअर डॅमेज केलं तर माझा CPU काम करेल का पुढे? CPUच काम करत नाही तर मला दुकानात जाऊन CPU रिप्लेस करावा लागेल. रिप्लेस करावा लागला तर मला कॉस्ट वाढणार आहे. म्हणजे याचा अर्थ माझा कोड डायरेक्टली हार्डवेअरशी बोलला नाही पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, यासाठी हार्डवेअरमध्ये ॲब्स्ट्रॅक्शन आणणे यालाच HAL म्हणतात, हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर. आणि हे काम करणारी व्यक्ती असते ती म्हणजे OS हार्डवेअरला शाश्वती काय देते माहिती आहे का? काळजी करू नका, हे प्रोग्राम तुमच्याकडे डायरेक्टली येणार नाही, ते माझ्या थ्रू तुमच्याकडे येतील. म्हणजे हार्डवेअरचं रक्षण करता येऊ शकतं. मला आधीच कळू शकतं ह्या गोष्टी कशा कशा चाललेल्या आहेत. आय होप कळत असावं.
मग हार्डवेअरशी डायरेक्टली बोलतोय का? नाही. कोण आलं पिक्चरमध्ये? OS. मग आता बघा, नीट लक्ष द्या. आता प्रश्न बघा पुढचा. हार्डवेअरला तर बायनरी पाहिजेच होतं, कारण तुम्हाला माहिती आहे ना हार्डवेअरची भाषा काय आहे? 0101. ह्याची भाषा कशी असते? 0101. आता तुम्ही मला सांगाल हा कोड याच्याकडे जाणार, OSला काय म्हणणार? OSला रिक्वेस्ट करणार, अगं OS ते मला CPU वर रन करायचंय, तू मला मदत करते का CPU वरनं रन करून, मग मला मॉनिटरवर आउटपुट पाहिजे. OS बोलते ओके चालेल, मी तुला मदत करते, पण एक काम कर, तुझी ही भाषा आहे इंग्लिश, मला इंग्लिश कळत नाही, मला फक्त काय कळते? बायनरी कळते, तर तू स्वतःला आधी कन्वर्ट कर मला कळणाऱ्या भाषेमध्ये. आता ह्याला कळणारी भाषा काय आहे? बायनरी आहे. मग बायनरी भाषेमध्ये कन्वर्ट करायचं आहे ना, तर याचाच अर्थ हा प्रोग्राम म्हणतो मी स्वतःला तर इंग्लिशमधनं बायनरीमध्ये कन्वर्ट नाही करणार, करू काय? आणि इथेच जन्म झाला कंपायलरचा. कंपायलर हा शब्द आधी ऐकलेले लोकांनी हात वर करायचा. ऐकलाय? मग सांगा, कंपायलर एका भाषेमधनं दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करून देतो. मग मी इथे बघा एक कमांड टाकतो, cc program1.c अशी कमांड टाकली आणि एंटर केली ना, तर हा cc हा C चा कंपायलर आहे. cc हा C चा कंपायलर. मग तो ह्या फाईलला एका दुसऱ्या फाईलमध्ये म्हणजे a.out नावाच्या एका फाईलमध्ये कन्वर्ट करतो, आणि ह्याच्यामधला जो कोड आहे 0101 म्हणजे कसला कोड आहे रे? बघा बरं, आपली ही फाईल OSला कळत होती का? नाही. मग OSला आपण म्हटलं अगं OS आता चालेल का? OS बोलते डन आहे, आता तू ह्याला रन करायला पाठवू शकतो. आणि मग आपण पुढच्या लाईनला ./a.out असा कमांड लिहितो, म्हणजेच ही फाईलला डबल क्लिक करतोय आपण, किंवा थोडक्यात अशी कमांड टाकतोय, ही फाईल रन व्हायला आली. आता ही फाईल रन व्हायला आली म्हणजे ही काय? एक प्रोसेस आहे. आतापर्यंत ही काय होती? फाईल होती. मग आपल्याला दोन टर्म तर OS मधल्या कळल्या, ज्या हार्ड डिस्क मध्ये डायरेक्टली असतात त्यांना फाईल म्हणतो, आणि फाईल जेव्हा रन व्हायला रॅम मध्ये येतात तेव्हा त्या काय असतात? मग फाईल आणि प्रोसेस मधला फरक कळला. 4 मार्क सेट झाले. युनिव्हर्सिटी. काय काय लोक ह्यालाच आहे ना उलट पुलट लिहिते. मग बघा आता बघा आन्सर काय काय लोकांनी. फाईल जेव्हा हार्ड डिस्क मध्ये असते तेव्हा तिला फाईल म्हणतात. मग आता जेव्हा प्रोसेस या हार्ड डिस्क मध्ये नसतात. पुढची लाईन, प्रोसेस ह्या रनिंग इन्स्टन्स असतात, रॅमवर असतात. परत एकदा पुढची लाईन, रॅम वरती फाईल नसतात, रॅम वरती फक्त आणि फक्त प्रोसेस. म्हणजे तेच वाक्य जे पहिला बोललो होतो, फक्त 4 मार्कासाठी 17-18 वाक्यांमध्ये कन्वर्ट केलं त्याला. कळतंय का रे नक्की? हे विषय सोडून द्या, असं डीप मध्ये शिका जरा. चला आलो इथे. बघा मला सांगा, कंटेक्स्ट स्विच व्हायला नको. मला सांगा आता इथे प्रोसेस म्हणून a.out आली. मग तुम्हाला माहिती आहे का, पण आपण कोड a.out मध्ये बायनरी मध्ये नव्हता लिहिला, आपण इंग्लिशमध्ये कोड लिहिला होता. सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचंय, हा इंग्लिश मधला कोड मला बायनरी मध्ये कन्वर्ट करावा लागलाय. हे किती लोकांना कळलं? का कन्वर्ट केलाय त्यांनी हात वर करा. मी हा कोडला इंग्लिश मधनं बायनरी मध्ये कन्वर्ट केला. का केला? चला एक साथ बोलूया. का केला? OSला. पण पुढचा प्रश्न बघा नीट आहे का, पण OSला का समजला पाहिजे? हात वर करायचा. किती लोकांना याचा आन्सर देता येते? हा काय? हा बरोबर, खाली बस. हा खाली खाली हात ठेवा आणि आन्सर द्या. चला का? CPU पर्यंत हा कोड गेला पाहिजे. आणि हार्डवेअरशी आपल्या डायरेक्टली फाईल्स बोलतात का, कोड बोलतो का? नाही. मग याच्यासाठी पिक्चर मध्ये कोण आले? OS. म्हणजे OS या हार्डवेअरचं रक्षण करते की नाही? कळतंय ना? म्हणजे ह्यालाच हार्डवेअर ॲब्स्ट्रॅक्शन लेअर असं म्हणतो. हार्डवेअरला डायरेक्टली त्या फाईलचा ॲक्सेस नाही आला पाहिजे, म्हणजे इकडून फाईलकडनं हार्डवेअरशी बोललं नाही गेलं पाहिजे. का? तर हे महत्त्वाचे आहेत, कारण हे जास्त कॉस्टली आहेत. OS हे काय रे? एक सॉफ्टवेअर आहे. बरं तुम्ही हे ऐकलं असेल ना, OS सॉफ्टवेअर आहे. आणि आपल्याकडे कधी कधी बोलतो ना, अरे माझ्या मशीनमध्ये व्हायरस आलाय, तेव्हा एखादा मित्र बोलतो तू काय कर, फॉर्मॅट कर OS. OS फॉर्मॅट कर हा शब्द किती लोकांनी ऐकलाय? मित्रांनी सजेशन दिलेलं असेल. कधी सजेशन देता असं मित्र सांगा? जेव्हा तुमचा मशीन हँग होत असतं, जरा डिले काम करत असतं, क्लिक केला तर 1-2 सेकंद डिले नंतर ओपन होतंय. मग तो आपण मित्राला बोलतो, राहू हे फोल्डर काय होते काय माहिती, राहू सारखं क्लिक करतोय, हा 2-4 मिनिटांनी ओपन व्हायला लागलाय. तो बोलतो एक काम कर, फॉर्मॅट कर. फॉर्मॅट कर म्हणजे काय? ह्याला रिइन्स्टॉल कर, OS परत टाक. थोडक्यात ॲक्च्युली फॉर्मॅटिंग हा फक्त OS मधल्या काही पार्टला आपण रिस्ट्रक्चर करू शकतो. पण काय काय लोक काय बोलतात, तू एक काम कर, OSच बदलून टाक, मग विंडोज परत पुस आणि नवीन विंडोजचं सॉफ्टवेअर टाक. मग मला सांगा, विंडोज OS ही मी परत इन्स्टॉल केली, याचा अर्थ सॉफ्टवेअर मी रिप्लेस करू शकतोय. याच्यासाठी मला जास्त पैसे नाही लागत. मित्राकडे CD पण असते, तो बोलतो की हे घे CD आणि ह्याच्यातनं इन्स्टॉल करू शकतो, कारण मला येते तर मी तुला इन्स्टॉल पण करू देऊ शकतो. याच्यासाठी खर्च लागला का? नाही. पण जर समजा CPUच उडालाय म्हणजे खराब झाला, तर तुमचा मित्र बोलतो का, थांब मी तसंही काय करत नाही, माझा CPU घे, तुझ्या मशीनमध्ये घालून ठेवूया. एवढं सोपं आहे का रे? घे CPU, कॅच, बसव, होणार आहे. कुठे जावं लागतं माहिती आहे ना?
शॉपमध्ये जावं लागणार. आणि शॉपवाल्या माणसाला माहिती आहे की हे काम 1.5 रुपयात होऊ शकतं, ह्याला आपण चुना लावू शकतो. लगेच सांगतात मदरबोर्ड गेलाय. हा त्यांची कॉमन फ्रेज आहे बरं का, बोलण्याची कॉमन टर्म आहे. डायरेक्ट बोलतात मदरबोर्ड गेलाय. अरे कसं आहे माहिती आहे का, मदरबोर्ड गेला महत्वाचं वाटते. माझ्याकडे जे मदरबोर्ड आहेत ना ते वेगळे काम करतात, तू एकदा बसवला ना तुझे कोड बिड लई चालणार. आपण त्याला बोलतो काय बोलतो हे. जर तुम्हाला हे माहिती असेल तर तो तुम्हाला गंडवतो हे तुम्हाला कळू शकतं. कारण तुम्हाला माहिती आहे का, काही काही वेळेस आहे ना IC वगैरे ह्याच्यातल्या ज्या गोष्टी असतात ना, छोटीशी गोष्ट गेलेली असते बरं का, तरी त्यांना माहिती आहे की मोठा खर्च कसा सांगायचा. तुम्हाला कधी कधी असा अनुभव आला असेल, लॅपटॉप 40,000चा आणि खर्च 42,000 सांगितला. मोबाईलला पण होता असं, 20,000चा मोबाईल, तो म्हणतो 30,000 रुपये खर्च आहे. तू म्हणा हा घे 20,000 आणि मला 10,000 परत दे. कळते का, हे मोबाईलच घे आणि मला 10,000 दे एक्स्ट्राचे. तुला तुझं जर असं म्हणणं असेल तर याचा अर्थ जे पार्ट आहेत ना, तो सिनारिओ असतो, हे खराब होऊ नये यासाठी. हे महाग आहे ना रे, याचा लॉस आपण सहन करू शकतो का रे, नाही करू शकत. म्हणून आहे ना OS काय बोलते, मी सगळा लोड घेते, मी सगळं चांगल्या लेवलला हँडल करू शकते, असं कोण सांगतो, OS सांगते. आता मग मला सांगा, यासाठी आपण कोणाला बोलवला पिक्चरमध्ये, CC कोण आहे, हा कंपायलर. मग आता हे तुम्हाला माहिती आहे का, कंपायलर म्हणजे असा माणूस की जो एका भाषेमध्ये दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करून देतो एका भाषेला. जसं आपण चायनामध्ये गेलो, मी मागच्या बॅचला पण हे सांगितलं होतं, चायनामध्ये गेलो, चायनामधली लोक इंग्लिश वगैरे बोलत नाही, ते फक्त चायनीजच बोलतात. काही देश असे आहेत की जे आपल्या भाषेनुसार कन्वर्ट होतात, म्हणजे काय त्यांना इंग्लिश येत असं. फॉरेनर लोक जेव्हा त्यांच्या देशामध्ये येतात, बोलायला येतात, त्यांना आपली भाषा येत नसते, तेव्हा आपण त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोलायचा ट्राय करतो, कारण त्यांना ती कॉमन भाषा वाटते. चायनामध्ये गेलो, चायनामधली लोक इंग्लिश बोलत नाहीत, ती लोक 99% लोक चायनामधले चायनीजच बोलतात. आणि त्यांच्या देशामध्ये हे नाही, इंग्लिश म्हणजे महत्वाची लँग्वेज आहे, तुला जॉब नाही भेटणार, जे भारतात आहे. कारण भारतावरती राज्य केलं इंग्रजांनी, त्यामुळे आपल्याकडे तो इम्पॅक्ट राहिलाय. ठीक आहे, आपण कम्युनिकेशनसाठी एन्जॉयमेंट म्हणून एक नवीन लँग्वेज शिकू शकतो, पण ती बर्डन म्हणून शिकू नका. अरे बघा ना, काय काय लोकांचं हेच असतं, इंटरव्ह्यूच्या आधी आमच्याकडे येतात, बोलतात सर मला सगळं कळतं तुम्ही काय बोलताय, मला सगळं येतं, पण मी जावाची बॅच केले, फ्लटर पण मला येते, सगळं येते, पण मला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. मी परत एकदा सांगतोय, इंग्लिश ही एक लँग्वेज आहे. तुम्ही जर ठरवलं, तुम्ही कसं ठरवलं जावा शिकायचं तर तुम्हाला बोलता आली, तसंच तुम्ही ठरवा ना इंग्लिश शिकायचं, इंग्लिश बोलता येईल. अवघड आहे का. मग आता चायनाकडे जाऊया, चायनामध्ये गेलं ना तुम्ही त्यांच्याशी इंग्लिश बोला, ते कसं मग तुम्ही म्हणतात, मग आपल्याला माहितीच आहे तुझ्या मग आपण त्यांना असं बोलतो, अरे तुझ्या तर काय बोलत तुला कसं. मग तो काय बोलत नाही, मग आपल्याला असं वाटेल आपल्याला जेवायचंय, तो बोला की जेवायला पाहिजे, ओके साप दिला, म्हणजे तो ना गांडूळ बेडकं शी नका बोलू. परत एकदा सांगतोय, तुम्ही इमॅजिन आहे ना कोड करा, ते इमॅजिन नका करू. लगेच तुम्हाला ताटात दिसतंय, म्हणजे काहींना तर मीच दिसत असेल, फोर्कने बेडूक उचललाय. नको नको, ते व्हिज्युअलाइज नाही करायला सांगितलं. सेम इकडे पण व्हिज्युअलाइज तेच करा गोष्टी ज्या मी कोडमधल्या सांगतोय, हे व्हिज्युअलाइज नका करू. आता बघा बरं, चायनामध्ये गेलं, इंग्लिशमध्ये बोलता येते आपल्याला, पण आपल्याला चायनीज भाषा येत नाही. मराठीत बोललं तर त्यांना ऑब्व्हियसली कळणार नाही. भाषा आहे, आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे, बस. बाकी काही मी सांगत नाही. चायनीजवाल्यांना चायनीज भाषेचा अभिमान असेल. तसंच आपण चायनामध्ये गेलो आणि आपण त्यांना बोललो मराठीतच बोलणार, काय करायचं करतो, बोलणार खा साप, खा गांडूळ, खा तेच अजून कुठले कुठले छोटे छोटे किडे बिडे असं, माहिती आहे त्यांच्याकडे ते किलोने भेटतात. आणि तुम्ही म्हणाल तुला कसं मेन्शन केलं होतं, निरंजन चायना नावाचा एक माणूस आहे, मी त्याचे व्लॉग्स बघायचो, तर मला कळायचं की चायनामध्ये असल्या गोष्टी भेटतात आणि असं खावं लागतं, सो आपल्याला माहिती पाहिजे. मग आता बघा बरं, जे इंडियन ट्रॅव्हलर चायनामध्ये जाताना ते काय करतात, ट्रान्सलेटर वापरतात. मग ते बोलतात हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, तो ट्रान्सलेटर चायनीजमध्ये ट्रान्सलेट करून देतात. मग ते काय करतात, दुकानवाला आहे त्याच्याकडे गेले, इकडून बोलतात की मला व्हेजिटेबल वगैरे ह्या गोष्टी पाहिजेत, मग तो ट्रान्सलेट करून त्या चायनीज माणसाकडे देतो. चायनीज माणसाला ते चायनीजमध्ये ऐकू येतं, मग तो ऐकतो. पण आता बघा बरं, ह्या ट्रान्सलेटरऐवजी निरंजन चायना नावाचा जो मुलगा आहे त्याला मी भेटलो तिकडे जाऊन आणि त्याला म्हटलं की अरे मी चायना फिरायला आलोय, तर प्लीज मला हेल्प करतो. त्याला इंडियन माणूस बघून त्याला आनंद झाला, असं कन्सिडर करूया, होईल की नाही डाऊट आहे, पण आनंद झाला की हा पण चायनामध्ये आलाय. तर मी त्याच्याशी बोलायला लागलो, त्याला हिंदी कळतंय, आता मी हिंदीमध्ये त्याच्याशी बोलू शकतो कारण तो इंडियन आहे. मग त्याला हिंदीमध्ये मी बोलायला लागलो, अरे असं आहे, मी इकडे फिरायला आलो वगैरे, असं तसं. मग त्याने काय केलं, ते ऐकलं, त्याला चायनीज येत होतं, त्याने चायनीजवाल्या दुकानवाल्याला सांगितलं की ह्याला ही गोष्ट पाहिजे. बघा बरं, याचा अर्थ तो मिडलमॅन आहे. चायनीजवाला माणूस मला बोलला एवढे पैसे लागतील, आता त्यांच्या भाषेमध्ये चांग चिंग चुंग काहीतरी बोलला, याने कन्वर्ट केलं, मला हिंदीमध्ये सांगितलं, याचा अर्थ हा कंपायलर आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे का, अशी दोन टाईपची माणसं असतात, एक कंपायलर असतो, एक इंटरप्रिटर असतो. कंपायलर म्हणजे सगळं ऐकून घेणार आणि सांगणार. म्हणजे एक्झाम्पल देतो, मी त्याला बोललो की मला पनीर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, अशा 5-6 गोष्टी सांगितल्या, त्याने एकदाच माझं ऐकलं आणि त्या माणसाला एकदाच सांगितलं, ह्याला म्हणतात एकदाच ऐकणे आणि डायरेक्ट सगळं सांगण्याला कंपायलर म्हणतात. मग दुसरी गोष्ट काय झाली, इंटरप्रिटर.
इंटरप्रिटर म्हणजे काय, एक एक लाईन. मग तो मला बोला, मी बोला अरे पनीर पण पाहिजे मला आणि मला हे पण पाहिजे. तो बोला थांब एक लाईन बोल. मी एक लाईन कन्वर्ट करून त्याला सांगेल, त्याच्याकडनं एक लाईन ऐकेल, तुला सांगेल. मग हा इंटरप्रिटर आहे. मग आता मला सांगा, इथे आपण बोलताना कंपायलरचं बोलतोय, याचा अर्थ ह्याने सगळा कोड घेतला आणि कशात कन्वर्ट केला, बायनरीमध्ये. परत एकदा सगळ्यांनी सोबत बोलूया, कोड बायनरीमध्ये का कन्वर्ट केला, ओएसला करण्यासाठी. मग आता बघा बरं, आपण ओएसला बोललो, आता तुला ही फाईल कळेल ना. मग आपण ह्या फाईलला रन केलं ./a.out असं रन केलं तर ही फाईल इथे आली आणि ही काय बनली, प्रोसेस बनली. आता जबरदस्त गोष्ट सांगतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नीट ऐका. ओएस बोलते वेलकम, मला आता तुझी भाषा कळते, आता मी तुझ्याकडनं हा डेटा घेते आणि इकडे सीपीयूला पाठवते. सीपीयूला पण बायनरी म्हणजे 0-1-0-1 म्हणजे आपण थोडक्यात बोलूया, इथे असेंब्ली लँग्वेज असतात, लो लेवल लँग्वेजेस बोलतो आपण, किंवा बायनरी लँग्वेजेस बोलूया. याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलावं लागणारच आहे, कारण तुम्हाला माहिती आहे ना, मशीन लर्निंग आणि याच्या सिनेरीमध्ये जीपीयूचा पार्ट पिक्चरमध्ये येतो. आणि जीपीयू आला तर आधी आपल्याला सीपीयू करणे गरजेचं आहे. सो या बॅचमध्ये सीपीयू आणि जीपीयू हार्डवेअर स्ट्रक्चर मी शिकवणार आहे, की नेमकं कसं चालतं, जीपीयू कसा चालतो. मग त्याआधी काय शिकवणार, सीपीयू कसा चालतो. आता थोडक्यात समजा, ही एक एक गोष्ट कोणाच्या मदतीने आली रे, ओएसच्या. ही प्रोसेस आहे, प्रोसेस पण डायरेक्टली हार्डवेअरशी बोलू शकते का, नाही, कारण प्रोसेसने जर काही किडे केले तर इथे प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून कोणाच्या मदतीने आली, ओएस. मग बघा, ओएसने इथे सीपीयूला पाठवलं, सीपीयूने कुठे पाठवला, मॉनिटर, आणि मॉनिटरने आपल्याला हॅलो फ्रॉम कोडवे प्रिंट केलं. थोडक्यात सांगू का, हा कोड आता मी तुम्हाला ना कंपाईल करून दाखवतो. नोटीस करा, आता तुम्हाला आहे ना, मी शिकवल्यामुळे ना सगळ्या स्टेप्स आहेत ना अशा रिकॉल होतील. बघा बरं, मला सांगा, हा आपण एक फाईल लिहिली, ही फाईल आहे आपली, ही बघा ही फाईल आहे, हिला मी फाईल म्हणतो, याचा अर्थ ही हार्ड डिस्कमध्ये, ही फाईल आहे म्हणजे कुठेही हार्ड डिस्कमध्ये. मग आता मी हिला कंपाईल करतो. नोटीस करा, इथे फक्त दोन, ह्याला पण डिलीट करतो, हा पायथन डेमो नावाचं फोल्डर आपल्याला लागणार नाही तर डिलीट करून टाकलं. एलएस एकच फाईल आहे. आता बघा, मी याला कंपाईल करतो. कंपायलरचं नाव सी कंपायलर असं बोलू शकता, ठीक आहे. program1.c एंटर करतो. हा एक फाईल बनवणार, त्या फाईलचं नाव असेल a.out, ज्याच्यामध्ये कोड कसा असेल, बायनरी म्हणजे 0-1-0-1, ठीक आहे, 0-1-0-1. बघा इथे एलएस करतो, नोटीस करा इथे एक फाईल बनली, दिसलं का, a.out. आता मी याला रन करतो, सगळ्यांनी लक्ष द्या, रन करतो. ही बायनरी फाईल आहे, ही ओएसला कडे जाणार, ओएस तिला बघणार आणि ओएस कुठे पाठवणार, तिला सीपीयू कडे रन व्हायला. एंटर केला, हॅलो फ्रॉम कोडवे आलं का, इथे दिसतंय का हॅलो फ्रॉम कोडवे. तुम्ही म्हणा मग हे चिकटून का आलं, आपण एक काम करूया, त्याच्यामध्ये स्लॅशन देऊया. स्लॅशन दिल्याने काय होईल सांगा, नेक्स्ट लाईनला प्रिंट होईल ती, ठीक आहे. चला बघा बरं, इथे आलो, नोटीस करा. सगळ्यांना सांगतोय, काही लोकांना असं वाटेल खूपच बेसिक शिकवतोय रे तू, हेच बोलतोय. तुम्हाला ॲडव्हान्स लेवल जेव्हा दिसेल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ॲडव्हान्स लेवल काय असतं, ठीक आहे. बघा आता ही परत एकदा आहे ना, ही a.out डिलीट करतो. नोटीस करा, आता आहे का a.out, नाही आहे. आता मी कंपाईल करतो. कंपायलेशनची कमांड सांगा, cc program1.c. कंपाईल केला, रन करतो, ./a.out हॅलो फ्रॉम कोडवे आलं की नाही. आता एक लाईन पुढची आली, म्हणजे नोटीस करा, हे लाईन आहे ना, ती पुढे आली, मग अशी चिकटून आली होती. स्लॅशन म्हणजे काय, याच्या पुढचं सगळं नवीन लाईनला पाठव, हे कळलंय ना की. चला मग आपण एक काम करूया, हा सीचा कोड झाला, सीचा कोड कळला, सेम टू सेम सीपीपीचा कोड आहे. मग आपण सीपीपीचा कोड लिहूया आणि मग पायथन, जावा आणि पायथन बघूया. चला, हा सेकंड कोड, याचं एक्सटेन्शन काय असेल, गुड. चला, याची एक हेडर फाईल असते, #include iostream. बरं, तुम्हाला माहिती आहे का, एक्सटेन्शन तुम्ही सीचं दिलं तरी चालणार आहे तिथे, ते बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी असतं, ते नंतर शिकूया आपण, ठीक आहे. चला, आता ह्याच्यामध्ये बघा ना, मग अशी वॉइड मेन लिहिला, इथं काय लिहिला, इंट मेन लिहिला. इंट मेन म्हटलं की इथं काय लिहितात, रिटर्न 0 लिहितात. बरं, मी सीपीपी शिकवत नाही म्हणून मी फास्ट टाईप करतोय, ठीक आहे. आता तिथे प्रिंटएफ असतं, तसं यांच्याकडे काय असतं, सी आउट असतं. बघा, स्टँडर्ड सी आउट. मी इथं बोलतो हॅलो फ्रॉम कोडवे, लक्ष द्या बरं का. आलो, इथे पण नवीन लाईनला जावं यासाठी मी एंडेल लिहितो, स्टँडर्ड एंडेल. तुम्ही असं करत असाल ना रे, इथे सी आउट लिहित असाल आणि वरती युजिंग नेमस्पेस स्टँडर्ड असं लिहितात. किती लोक अशा फॉर्मॅटमध्ये कोड लिहितात, हात वर करा. युजिंग नेमस्पेस स्टँडर्ड, पण तसं लिहिलं नाही तरी चालतं, असं डायरेक्टली तुम्ही देऊ शकता ना, जेव्हा वापरायचं तेव्हा स्टँडर्ड ह्याच्या समोर लिहिला. बघा, माझी पद्धत अशी आहे, ठीक आहे, तुम्हाला कळण्यासाठी मी त्या पद्धतीने लिहितो. सी आउट, याचा पण स्टँडर्ड काढतो. आता मला ह्याला एरर येईल, कळतंय का, मग मला इथे काय लिहावं लागेल सांगा, युजिंग नेमस्पेस स्टँडर्ड. डन आहे. आता रन करतो. आता हे बघा बरं, सीपीपीचा कोड लिहिला. किती लोकांनी ह्या आधी एकदा तरी सीपीपीचा कोड लिहिलाय, त्यांनी हात वर करा. हां, व्हेरी गुड. आता बाकीच्यांसाठी नवीन आहे की नाही, मग तुम्हाला हेच सांगतोय, तुम्हाला कळणारी लाईन फक्त ही आहे की नाही, हॅलो फ्रॉम कोडवे. मग तुमच्या डोक्यात येईल, चायला ही लाईन लिहिण्यासाठी मला आधी एवढा कोड लिहावा लागतोय आणि मला प्रत्येक लाईन कळत नाहीये, तरी पण मी लिहिली, रट्टा मारल्यासारखी लिहिली. मग न समजताना पण कोडिंग करतोय की नाही.
म्हणजे ही अवघड लँग्वेज आहे. पहिला कोड करण्याआधी मला बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागणार. हॅलो वर्ल्डचा कोड आहे हा, बघा ना, तरी पण मला किती गोष्टी शिकाव्या लागतात. चला मग ह्याच्या कंपायलरचं नाव सांगा. G++. एक मिनिट, याचा कंपायलर येऊन करणार काय? हे rm.a.out डिलीट करतो. ठीक आहे, बघा ही आपली फाईल आहे, CPP ची फाईल आहे. सांगा कंपायलर कशासाठी येणार? बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग ही फाईल कशामध्ये लिहिली? इंग्लिशमध्ये, हाय लेवल लँग्वेज मधनं बायनरी मध्ये. परत प्रश्न, बायनरी मध्ये का कन्वर्ट करतोय? OS ला करण्यासाठी. पण माझं काय म्हणणं आहे, OS का पिक्चर मध्ये 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 येते? मला तर CPU शी बोलायचं आहे, हार्डवेअरशी डायरेक्ट बोलायला नाही पाहिजे, म्हणून OS सगळ्या गोष्टींचा कारभार सांभाळते. मग चला आपण एक काम करूया, याच्याकडे ही फाईल लिहिल्यानंतर आपल्याला कंपायलर आणायचं आहे. ह्याच्या कंपायलरचं नाव आहे G++. काय नाव आहे? हा पण एक फाईल बनवतो, तिचं नाव a.outच असतं. आता बघितलं तुम्ही, ह्याच्यामध्ये मी माझ्याकडे ls करतो. इथे नोटीस करा a.out आहे का फाईल? आता नाहीये. मी आता बघा G++ करतो, program2.cpp, ls करतो. आता इथे ls केलं, a.out आली, बघितली का फाईल? म्हणजे C आणि CPP चे कंपायलर नवीन फाईल बनवतात, तिचं नाव काय असतं? a.out असतं. मग आता तुम्ही नोटीस करा, मी ह्याला रन करतो, हॅलो फ्रॉम कोड टू वेब आलं. आता इथे ना तुम्हाला कळावं की हे CPP चं आन्सर आहे. यासाठी मी काम करतो, त्या फाईलमध्ये जातो, इथे CPP लिहितो, हॅलो फ्रॉम कोड टू वेब :CPP, म्हणजे तुम्हाला कळेल की हाच कोडचा आन्सर हे आलेला आहे. चला, कळतंय का रे? हां, चला मग आता सांगा, कंपाईल परत करावं लागेल मला. सांगा, कंपाईल करतो, कंपाईल केला, ls आलं असेल, कुठली a.out आली, रन करतो. रन कसं करतो आपण? ./a.out, हॅलो फ्रॉम कोड टू वेब CPP. कळलंय का? मला माझा प्रश्न बघा नीट आहे का, ही ना दोघं पण कोड लिहिण्यासाठी मला एवढा वेळ लावतात. आता मी तिसरा कोड लिहितो, पण तो पायथनचा लिहितो आधी. आता तुम्ही लक्ष द्या, चला सगळ्यांनी लक्ष द्या, ताट बसाल. पायथन आपलं जे आहे, जे मेन आहे तेच आपण शिकतोय. इथं डॉट एंटर केला, लक्ष देत आहे. प्रिंट भेंडी झालंय बरं का. हॅलो फ्रॉम कोड वेब पायथॉन. कोण आहे रे पायथॉन? हा, पायथन. चला असो, लक्ष द्या. मला सांगा, मेन लिहिला, हेडर फाईल लिहिली, काहीतरी केलं का इथे किडे? काहीच नाही. पायथन कसं बोल, जे प्रिंट करायचंय ते प्रिंट ह्या शब्दाच्या आत लिही, मी तुला ते प्रिंट करून देईल. रन कंपायलर फिम्पायलरची गरजच नाहीये, डायरेक्ट बघा ना, पायथन 3 रन करायला गेलो, पायथन 3.py एंटर करू का? बघा, हॅलो फ्रॉम कोड टू वेब पायथन आली का? दुसरी फाईल मध्ये नाही आली, काय नाही आली. आता तुम्हाला हे पण दाखवतो, ही a.out फाईल आहे ना, आधीची आहे ना, हिला डिलीट करतो. आता बघा, पायथनचा कोड आपला इथे पायथन 3 मध्ये आहे की नाही? परत कंपाईल करतो, नोटीस करा, बघा कंपाईल रन करतो, नोटीस करा आन्सर आलं की नाही? ls करतो. आता इथे ls, कुठली फाईल तयार झाली का मध्ये? याचा अर्थ पायथन काय बोलतो, मी मधल्या फाईल ठेवण्याचं झंझटच करत नाही, मी डायरेक्टली रन करून देतो. पण मी परत सांगतोय, सगळ्यांनी डोळे उघडा, पायथन इंटरनली तेच करतंय जे CPP ने केलं होतं. त्याच्यामध्ये पण कंपायलेशन नंतर एक फाईल बनत होती, कळलं का? तिला बाईट कोडवाली फाईल म्हणतात. ठीक आहे, ती फाईल बनते आणि ती फाईल PVM ला दिली जाते आणि म्हणून आपल्याला आउटपुट दिसतं. तुम्ही काही लोक, आता बऱ्याचशा लोकांना असं वाटेल मला ह्याच्यावर विश्वास नाही, कारण जे डोळ्यांनी दिसतं तेच मी बघतो आणि मी त्याच्यावर विश्वास करतो. काळजी करू नका, मी तुम्हाला सांगतो ना, पुढचा पार्ट आपण हाच शिकायचा आहे. पण आपण एक काम करूया, याचाच हे आन्सर रन केलं ना, ह्याच्याबरोबरीने अजून एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जावा, तर जावाला रन करूया प्लीज. मी तुम्हाला आज युरेका मोमेंट दाखवतो आणि मग आपण थांबूया. आज 12:15 वाजत आलेत, मग आपण थांबूया. बाकीचं सगळं इंटरनल उद्या पुढच्या लेक्चर्सला बघूया. तुम्ही काय विजनने बघितलं पाहिजे? तुमच्या घरातले आजूबाजूचे लोक ते साडीवाला ट्रेंड फॉलो करत असेल ना, तुम्ही अशी लोक बना ज्याला त्या ट्रेंडच्या मागे काय कोड रन होतो हे कळलं पाहिजे. परत एकदा सांगतोय, जिबली आर्ट आपण ऐकलं, नॅनो बनानाचा पण सिनारिओ ऐकला. तुम्हाला एक नॅनो बनाना, आता परत एकदा काही लोक होते बनाना बिनाना काय शिकवते? ऐक हे बाबा, तुझ्या डोक्यात जी चाललेल्या गोष्टी आहेत त्या मी नाही शिकवते. नॅनो बनाना एक टूल आहे, ठीक आहे. हां, जे कोणी आणलं? गुगलने आणलं. तुम्हाला नाही वाटत का आपल्याला असं तुमच्या लक्षात नाही का, ते बाहेरच्या देशामधली लोक नावं ठेवताना जरा गडबडच होते यांची. आपल्याकडे तुम्ही नोटीस केलं का आपल्या दुकानांवर नावं असतात, माहिती आहे ना, हे प्रसन्न ते प्रसन्न, दुकानावर नावं असतात, माहिती आहे ना, अशी नावं असतात, देवांची नावं ठेवली. किंवा आपण काहीतरी वेगळं युनिक नाव शोधतात आणि ते देतात. तिकडं त्यांना बघा ना, काही सुचलं नाही, ॲपल. हां, ॲपल ठेवला, परत म्हटलं की अरे चेरी दिसतंय, चेरी दिसतंय, मग खाऊया, मग खाल्लेला ॲपल, कंपनीचं नाव ॲपल. नोटीस केलं तुम्ही? सगळ्या कंपन्या बघाल ना, आता गुगलचं नावामध्ये ते गुगल आहे ते कायच्या काय, म्हणून हाच ट्रेंड फॉलो करताना झोमॅटोने पण तसंच केलं. झोमॅटोचं नाव असंच काही मिनिंग नाही आहे त्याला, टोमॅटो झोमॅटो असंच सिनारिओ मधला आन्सर आहे.
झोमॅटो नावाला ॲक्च्युअल मिनिंग नाही आहे, कळलं का? मग दीपिंदर गोयलने तीच गोष्ट फॉलो केली. हेच आता तुम्ही बघा ना, आता गुगलचं बघा, गुगलने तसंही गुगल डुडल डुडल काय काय गोष्टी करत बसलं. आता ट्रेंड आणला जेमिनाय, पिक्चरमध्ये आणलं जेमिनाय आणलं, त्याच्यानंतर आला नॅनो बनाना. आता नॅनो बनाना नाव दिलंय, पण त्यांना काय माहिती इंडियातल्या लोकांना चुकीचं पण वाटतं हे, कळलं? कारण आपली मेंटॅलिटी आहे ना ती तीच आहे. कारण आपण रीलमध्ये आपण तेच बघतोय ना, सगळ्या गोष्टी तशाच चालल्यात, आपलं फीडच चुकतंय. मी तुम्हाला परत सांगतोय, सगळ्यांनी नीट ऐका. याच्या पुढे कुठला पण ट्रेंड येऊ द्या, आपल्या क्लासच्या मुलींनी तो ट्रेंड फॉलो करण्याच्या आधी तुम्ही ना एक स्ट्रक्चर बसवायचं, तुम्ही ठरवायचं की ह्याच्या आतमध्ये नेमकं काय लागत असेल. तुम्हाला नाही कळलं ना, मला येऊन विचारा, मी तुम्हाला सांगेल ह्याच्या आतमध्ये नेमकं काय काय वापरलं जातं. याच्यामध्ये बघा ना, मॉडेल ट्रेनिंग केलेलं आहे त्यांनी. तसं तुमची इमेज घेऊन फक्त आहे ना, त्यांनी जे मॉडेल बनवलंय ना तिथे फक्त तुमचा फेस लावला जातोय, डन आहे, बाकी सगळं सॉर्टेड आहे. आणि तुम्ही नोटीस केलं का, ती जी बाई दिसते ना त्या साडीमधली, तिचं स्ट्रक्चर सगळं सेमच दिसतंय. माझ्याकडनं चुकीचं घेऊ नका, ठीक आहे? चेहरा बदललाय फक्त, नोटीस केलं का? तो ट्रेंडमध्ये म्हणजे म्हणूनच ना, म्हणूनच तुम्ही ऐकलं असेल की बरेचसे लोक बोलले की तुमच्या फोटोचा मिसयूज होऊ शकतो, ऐकलं असेल ना? अरे परत एकदा सांगतोय बघा, टेक्नॉलॉजी अडॉप्ट करता आली पाहिजे. दरवेळेस प्रत्येक वेळेस टेक्नॉलॉजी ना हानिकारकच असते असं नाहीये. माझं एवढं सिंपल मत आहे, जर ज्या लोकांना त्या फोटोची भीती वाटते, तुमचे गुगल ड्राईव्ह फोटोनी भरले, त्याचं काय? चुकीचं बोलतोय मी? मला सांगा, गुगल ड्राईव्हला फोटो अपलोड केलेत आपण, आणि तुम्ही काय म्हणता की गुगल ड्राईव्ह का तुम्ही घरात सोबत फिरताय का घेऊन? नाही ना. याचा अर्थ ते जेमिनाय कंपनी म्हणजे गुगलचीच. जेमिनाय कोणाचं आहे? गुगलचं. म्हणजे त्यांच्याकडेच गुगल ड्राईव्हला तुमचे फोटो, त्याला पाहिजेच असतं, मिसयूज करायचाच असतं ना, तर त्यातला एखादा फोटो घेऊन लावला असता. फालतू गोष्टींपेक्षा एक डोक्यात ठेवायचं. आता तुम्ही, मला माहिती आहे माझ्याकडे बायको आहे, माझ्याकडे 2 बहिणी आहेत, ठीक आहे, सगळ्या मी गोष्टी बघतो ना. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आहे ना बाकी गोष्टी बघण्यापेक्षा तुम्हाला हे छान वाटतं की ई कॉमर्सच्या साईडला जातो, काय भारी बॅग, ऑइल कसली भारी. बघा ऐका, मी परत सांगतोय, हे बघणं चुकीचं नाहीये. रादर आपल्याला, मी मगाशी बोललो ना, रणभूमी में युद्ध होने से पहिले मनभूमी में खेळला जात आहे. तुम्ही जेव्हा विचार कराल ना, त्या गोष्टी तुमच्याकडे ऑटोमॅटिकली यायला लागेल, पण त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. तुम्ही हा विचार करा ना, ई कॉमर्सच्या साईडला मी इथे गेले, नंतर मी जेव्हा ही बॅग बघते ना, तेव्हा मला सजेशनमध्ये दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पण अशाच टाईपची बॅग दाखवली जाते. मग तुम्ही हा विचार करा, हे रेकमेंडेशन सिस्टीम म्हणजे इंटरनली मशीन लर्निंग आहे का? कळतंय का रे? का माझं बोललेलंच आता चुकीचं वाटायला लागलंय? नाही ना? हां, नक्की ना, कळतं. सेम तुम्हाला कळलं का? मी एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा एखाद्या रीलला जास्त वेळ बघा ना, त्याच टाईपच्या सजेशनमध्ये गोष्टी येतात. यालाच रेकमेंडेशन सिस्टम म्हणतात. तुमचा चॉईस त्याला कळलाय, किंवा तुम्ही कोणाच्या अकाउंटला सारखं व्हिजिट करत असाल ना, तर एक लक्षात ठेवा, ते आपण नेहमी बोलायचो, तो बघत असतो. तो म्हणजे आता मार्क झुकरबर्ग आहे. कळतंय ना सगळ्यांना? हे बघा, यालाच आहे ना टेक्नॉलॉजीचा अँगल द्या. मी असं नाही म्हणत तुम्ही बघायला नाही पाहिजे. YouTubeला पण तुम्हाला जे सजेशन येतात, तिथे चांगले सजेशन पण येऊ शकतात, वाईट पण. पण ती सगळ्या गोष्टी सजेशन चेंज करण्याची ताकद तुमच्यामध्ये, तुम्ही काय टाईपचा कंटेंट बघता हे तुम्ही ठरवू शकता की नाही. ते तुम्हाला त्याच टाईपचा कंटेंट सजेस्ट करू शकतं. आय होप कळत असेल. माझ्याकडनं काही चुकीचं घेऊ नका. चला आपण एक जाऊया पुढच्या पॉईंटला आणि मग आपण थांबूया. मला सांगा, इथे बघा बरं सगळ्यांनी, प्रोग्राम 4.java. जावा म्हणजे जावाची फाईल आहे आता ही. चला इथे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. क्लास बघा, क्लासचं नाव दिलं कोर टू वेब. आता काही लोक बोलतील, अरे तू क्लासेस आणि ऑब्जेक्ट पहिल्याच दिवशी शिकवायला लागला, एवढं फास्ट शिकवतोय. नाही, डेमो आहे ना, ठीक आहे. लक्ष द्या, जावामध्ये कुठलाही कोड लिहिताना आपल्याला कंपल्सरी क्लासच्या आतमध्येच लिहावं लागतं ना, ते एरर देतो, बरोबर. आता काही लोकांचे जे बाहेरून जावा शिकून आलेत ना, तुम्ही अजिबात आन्सर देऊ नका बरं का, कारण तुमचं आन्सर चुकीचंच असेल. तुमचं हेच असेल की फाईलचं नाव आणि क्लासचं नाव सेम पाहिजे, याची काही गरज नसते, ठीक आहे. लक्षात ठेवा, आम्ही अशाच टाईपचे कोड आत्तापर्यंत लिहत आलेलो आहोत. बघा बरं इथे, नोटीस करा, system.out.println. आता इथे आलो, हॅलो फ्रॉम कोर टू वेब, हॅलो फ्रॉम करोड. चला आता नोटीस करा, इथे बघा प्रिंट करायचं होतं, याच्यातला एक जरी स्किप केला ना, कंपायलर एरर देणार. तो बोलणार हे मला नाही पटत आहे, तू हे चुकीचं लिहितोय. याचा अर्थ जावा म्हणतं की जर तुला एक लाईन जरी प्रिंट करायची ना, तुला हे सगळं माहिती पाहिजे. इव्हन तुम्हाला माहिती असावं, इथे एक लाईन तरी त्याने बाय डिफॉल्ट दिले. ती कुठली असते रे सांगा? इम्पोर्ट java.lang.star. ही लाईन ऑटोमॅटिकली येते बरं का, नाहीतर ही पण लाईन आपल्याला लिहावी लागली असते. याचा अर्थ ही लाईन त्या हॅश इन्क्लूड सारखीच आहे, यांच्यामध्ये ही लाईन ऑटोमॅटिकली. जावा कसं बोलतो, मी चल तुला एक बोनस देतो. बोनस बघितला का काय? एक लाईन फ्री दिला आणि बाकीचं एवढं लिहायला सांगतोय. मग एवढं लिहिणे म्हणजे पण डेंजरस काम आहे आपल्यासाठी. मग काय बोलतात माहिती आहे का, म्हणून लोक बोलतात पहिली लँग्वेज म्हणून तुम्ही पायथनला प्रेफरन्स दिला पाहिजे.
पण माझं हे म्हणणं आहे, ज्या लोकांनी ऑलरेडी जावा शिकलं तुमच्यासाठी पायथन आहे ना एकदम छाटछूट वाटेल. सिरियस सांगतो, लय सोपी लँग्वेज आहे पायथन. परत एकदा सांगतो, लय सोपी लँग्वेज. पण पायथन कुठे अवघड होतं माहिती आहे का? जेव्हा इंटरनल बघायला जातो तेव्हा पायथन अवघड आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा असा प्रश्न पडेल ना, मास्तर हे का बरं हे असं आन्सर आलं, तिथं पायथन अवघड बनायला लागतं. पण काळजी करू नका, मी आहे ना सांगायला. पीव्हीएम पासून जसं जेव्हीएम आर्किटेक्चर शिकवतो ना, तसं पीव्हीएमचं पण एक आर्किटेक्चर आहे. पीव्हीएमचा अर्थ काय? पायथन व्हर्च्युअल मशीन. जेव्हीएमचं नाव जावा व्हर्च्युअल मशीन. म्हणजे हे व्हर्च्युअल मशीन बेस्ड लँग्वेज आहे. मग आता आपण पुढे जाऊया. नोटीस करा, इथे बघा, इथे लिहितो प्रोग्राम 4. आता बघा, ऐका नीट ऐका. जावाचा कोड लिहिला, रन कोण करणार? ओएस. ओएस मला काय म्हणते माहिती आहे का? होय, एक काम कर, मी तुझा कोड रन करणार नाही, मला कळणाऱ्या भाषेत पाठव. जावावाला म्हणतो ओके. कंपायलर आणला, लक्ष द्या बरं का, कंपायलर पिक्चरमध्ये आला. कंपायलर एक फाईल बनवेल. मग अशी कशी a.out फाईल होती, आता एक डॉट क्लास फाईल बनते. काय बनते? आता नोटीस करा, इथे एक डॉट क्लास फाईल बनलेली असेल, दिसते का? core2f डॉट क्लास फाईल बनली. पण तुम्हाला माहिती आहे का कहर काय माहिती आहे का? ओएसला जेव्हा ही फाईल पाठवू ना, ओएस म्हणते तुला फटके देईल, कारण मला ही फाईल पण नाही कळत, कारण ही पण फाईल इंग्लिशमध्येच आहे. तुम्ही म्हणाल इंग्लिशमध्ये, आम्हाला दाखवा बरं. चला उघडून दाखवतो फाईल. बघा, जावा p-c core2f डॉट क्लास. ज्यांना असं वाटतंय ना हे काहीतरी जादू दाखवते, काही नाही जादू, ह्याला बाईट कोड म्हणतात. आणि हा बघता येतो, हा बघा, हा जावाचा बाईट कोड आहे. इंग्लिशमध्ये आहे की नाही? बायनरी आहे का? अरे बायनरी आहे का? इंग्लिशमध्ये. मग मला सांगा, ओएसला इंग्लिश कळतंय का? ओएसला कुठली भाषा कळते? मग ओएस म्हणते मित्रा मला हे कळत नाही, तू एक काम कर, मला कळणाऱ्या भाषेत आण. मग आपण बोलतो ओ हो सॉरी ओएस, मी एक काम करतो, दुसरा माणूस पाठवतो. आणि तिथं पिक्चरमध्ये तो जेव्हीएम म्हणतो ओएस थांब, काळजी करू नको, तुला कळत नाही ना ते, मी जेव्हीएम आहे, मी बायनरीमध्येच लिहिला गेलाय, तू मला रन कर. आणि ह्या भाषेला मी बायनरीमधनं म्हणजे इंग्लिश बाईट कोडमधनं बायनरीमध्ये कन्वर्ट करून देईल. म्हणजे थोडक्यात बघा ना, डायग्राम मी दाखवणार आहे काढून, पण व्हिज्युअलाइज करा. आपण नको ते व्हिज्युअलाइज करतो बरं का, हे पण करूया. मग अशी कसं केलं तुम्ही? ते चायनामध्ये गेलं होतं, आची केलं. तर इथं लक्ष द्या, बघा कळतंय का? मला सांगा, जावा लँग्वेज आहे, कंपायलर आला, कन्वर्ट केलं, बायनरीमध्ये कन्वर्ट केला का? इंग्लिशमध्येच कन्वर्ट केला. मग बघा, इंग्लिशमध्ये, इंग्लिश ओएसला कळते का? नाही. ओएस काय म्हणले, मला हे पण नाही कळते, मी तुला रन करणार नाही. मग आपण म्हटलं आईला आता कसं करायचं? तेवढ्यात पिक्चरमध्ये आला एक देवदूत, त्याचं नाव जेव्हीएम आहे. जेव्हीएम काय बोला, मित्रा काळजी करू नको, बाईट कोड मला कळतो, मी रन व्हायला जातो. म्हणजे प्रोसेस म्हणून कोण गेला? जेव्हीएम ओएसला काय म्हणतोय? ओएस तुला तर मी कळत असेल, कारण मला बायनरीमध्येच लिहिलाय, म्हणजे कंपाईल केलेला आहे. जेव्हीएम काय बोलतो, माझी भाषा तर तुला कळते ना? ओएस मध्ये हो जेव्हीएम तू बायनरीमध्ये आहे ना, तर मला कळतोय. मग जेव्हीएम बोलतो काळजी करू नको, याच्या फाईलला मी ही जी इंग्लिशमधली फाईल आहे ही मी तुला बायनरीमध्ये कन्वर्ट करून देईल. म्हणजे थोडक्यात बोलू का रे, जावामध्ये आपण 2 वेळा गोष्टी करतोय, एकदा कंपाईल करतोय आणि एकदा जेव्हीएम इंग्लिशमधनं इकडे कन्वर्ट करतोय, त्याला इंटरप्रिटर म्हणतात. म्हणजे जावा ही कंपाइल्ड आणि इंटरप्रिटेड दोन्ही लँग्वेज आहे. मग आता हेच तुम्हाला कळण्यासाठी मी एक काम करतो, हा कोड दाखवण्याच्या आधी एक डायग्राम काढतो. 2 लँग्वेजमधला थोडासा फरक कळेल. सी आणि जावा, हे CPP सेम आहे की नाही, आणि जावा ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करून दाखवतो. बरं मला सांगा, जावा आधी आलंय की सी आधी आलंय? अरे बोला, सी आधी आलंय. ठीक आहे, मग बघूया. इथे बघा, इथे कोड आहे CPPचा. कसला कोड आहे? याला हाय लेवल म्हणूया, म्हणजे इंग्लिश. इथून मला सांगा, इथे आपली रॅम आहे. प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी. इथे काय आहे? ओएस. इथे काय आहे? रॅम. लक्ष आहे ना सगळ्यांचं? ओएस आहे बघा, इथे रॅम आहे. ठीक आहे, आता मला सांगा, हाय लेवल लँग्वेज मधला आहे, ओएसला पाठवला पाहिजे, कारण इथे कोण आहे? सीपीयू काय म्हणतो, मी इथे ह्याला काय करेन, इन्स्ट्रक्शन काय करेल, रन करेल ह्याचे, आणि तुला आउटपुट कशावर देईल? मॉनिटरवर. आपल्याला घेणं देणं डायरेक्ट आउटपुटचे मॉनिटरवर गेलं पाहिजे. मग जो डेव्हलपर असतो तो कोड लिहितो. मग तो काय म्हणला, मला ह्याला रन करायचंय, ते ओएसला गेलं पाहिजे. आता ओएसला का गेलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे? हार्डवेअरचं ॲब्स्ट्रॅक्शन ठेवायचं आहे. आपला कोड डायरेक्टली हार्डवेअरशी बोलणार का? नाही. कोणाशी बोलणार? ओएसशी. ओएसला कळणारी भाषा सांगा, बायनरी. मग आपण इथे काय आणला? एक कंपायलर आणला, त्याचं नाव आहे CC. याला बोलूया कंपायलर. मग ह्या भाईने काय केलं, एक फाईल बनवली, तिचं नाव काय होतं? a.out. ह्याच्यामध्ये कसला कोड होता? बायनरीचा कोड होता. बायनरी म्हणजे 0101, ऑन ऑफ. आता बघा बरं, ओएसला ही फाईल कळते की नाही? मग प्रोसेस म्हणून आली a.out. हा रन करू शकतो की नाही ओएस? ओएसच्या मदतीने a.out मधला डेटा सीपीयूला जाईल. सीपीयू नंतर मला इकडे मॉनिटरवर आन्सर भेटेल. क्लिअर पाथ कळला? आता दुसरा पाथ दाखवतो, कम्पेअर करा फक्त. ठीक आहे, आता आलो जावा. बघा, नोटीस करा, जावाचा कोड आहे, कशामध्ये लिहिला आपण? इंग्लिशमध्ये. डॉट जावा एक्सटेन्शन होतं की नाही फाईलचं एक्सटेन्शन काय होतं? डॉट जावा. लक्षात ठेवा, हॅलो हरवू नका, सगळ्यांनी लक्ष द्या, मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष ठेवा. ही गोष्ट सेम आहे रॅम. इथे काय आहे?
आता मला सांगा ह्याच्या इथे कोण असणार आहे? सीपीयू. सीपीयूला इन्स्ट्रक्शन रन व्हायला पाहिजे तरच आपल्याला कशावर दिसतील? मॉनिटरला. मग इथं कोण आहे? मॉनिटर. बघा बरं, म्हणजे वाया असा डेटा येत असतो, बरोबर. आता तिथनं जावाचं कोड काय म्हणतोय माहिती का? मला इथं मॉनिटरवर आउटपुट रन करायला पाहिजे, मला इथे मॉनिटरवर आउटपुट रन करायला पाहिजे. मग आता तुम्ही नोटीस करा, हे लक्ष द्या, लक्ष द्या, बारकाईने लक्ष द्या. हॅलो, मग जावाचा एक कंपायलर पिक्चरमध्ये आला, त्याचं नाव होतं जावा सी. काय नाव होतं? सगळ्यांनी बोला रे, काय नाव आहे? हा काय आहे? ह्या बंड्याने फाईल बनवली, पण त्याने बायनरी वाली बनवायला पाहिजे होती. ह्या भाईने फाईल बनवली, तिचं नाव होतं डॉट क्लास, आणि ह्याच्यामध्ये होता, त्या कोडला काय म्हणतात? हा मला सांगा, हा बायनरी आहे का? म्हणजे हा पण कसा आहे? आता हा कोड ओएसला बोलतो. ओएस चालेल का, रन करशील का मला? ओएस मध्ये असे पटके देईल ना, मला नाही कळत तू काय बोलतोय. मग ओएस म्हणते आता काय करणार? मग इथे जावाच्या इकोसिस्टीम मधला एक महत्वाचा माणूस असतो, त्याचं नाव काय आहे? जेव्हीएम. मग जेव्हीएम ह्याला बोलतो, अरे टिंब्या टिंब्या काळजी नको करू, मी तुला रन करून देतो, मी जातो ओएस कडे, माझी ओळख आहे. बरं, ह्या भाषेत बोलतोय, असं नसतं ना. तुम्हाला काय वाटतं इंटरनली असं होत असेल? जेव्हीएम ओएसला, ओ ओएस डील, डील डन, शार्क टँक, असं नाही होत ना. ऐका, हा जेव्हीएम जेव्हा तुम्ही कमांड टाकता ना, याच्या समोर अशी कमांड टाकतो आपण, बघा ना, जावा आणि या बाईट कोडच्या फाईलचं नाव दिलं core2 आहे. मग अशी बघितलं ना रन करताना, असं म्हटलं की ओएस कडे न जाता इथं पिक्चरमध्ये येतो जेव्हीएम. जेव्हीएम म्हणतो मी तुझ्यासाठी देवदूत आहे, मी एक काम करतो, तुझी भाषा ओएसला कळणार आहे का? नाही, मी ओएस कडे जातो. म्हणून मित्रांनो नोटीस करा, इथं जेव्हीएम प्रोसेस आहे, इथे कोण प्रोसेस आहे? ही फाईल प्रोसेस म्हणून आली का? पण मागे बघा बरं, मागे CCPP मध्ये जी ए डॉट आउट होती ती काय बनत होती? प्रोसेस. हे कळतंय का रे? हॅलो, सगळ्यांना कळतंय? म्हणजे याचा अर्थ तुम्ही बघा ना, ह्या दोन लँग्वेज मध्ये हा फरक आहे. इथं व्हर्च्युअल मशीन प्रोसेस म्हणून जाते, आपली फाईल प्रोसेस म्हणून गेली का? मग जेव्हीएमने काय केलं, या फाईलला स्वतःकडे घेतलं. ते बोललं मला बाईट कोड वाचता येतो, आणि मग जेव्हीएम बोला ओएस तुम्हाला ओळखते ना, मी बायनरी मध्येच आहे. मग ओएसच्या मदतीने जेव्हीएमने बाईट कोडचा कोड हळूहळू 010 मध्ये कन्वर्ट केला, आणि तो कोणाला पाठवला? सीपीयूला. म्हणून आपल्याला इथे आउटपुट भेटलं. तुम्हाला असं नाही का वाटते CCPP आधी आलंय, जावा 1995 ला आलंय, CCPP 1972 आणि अनुक्रमे 1979 ला आलंय, म्हणजे 1979-78. कळते खरी? सी कधी आलं? 1972. CPP कधी आलं? 1979. जावा आलं 1995 ला. तुम्हाला असा प्रश्न पडेल हे आलं, पण ह्याच्यापेक्षा तर हे फास्ट होतं. मग जावावाल्यांनी काय गांजा पिऊन जावा लिहिलं की काय? असा प्रश्न पडू शकतो की ह्याला प्रोसेस उलट्या कशा? आपण प्रगती बघत चालू. थांबा एक मिनिट, इथनं पुढे जर जग बदलताना तुम्हाला दिसलं आणि ते विरुद्ध दिशेने बदलताना दिसलं तर सगळे कम्प्युटर गायब आणि गाणी लागलेत, ऐरणीच्या देवा तुला निगेटिव्ह. इमॅजिन करा, तुम्ही हसायला लागले कारण की पण तुम्हाला माहितीये का, ऑर्गॅनिक गोष्टींच्या बाबतीत हे होतंय. आता युरिया वगैरे सगळी रसायनं वगैरे मारलेल्या भाजीपाला आपण खातो. मग काही लोक असे आहेत ना, त्यांना कळते ह्या गोष्टींमध्ये कॅन्सर वगैरे सारख्या गोष्टी जास्त वाढत चालल्यात. मग बरीचशी लोक ऑर्गॅनिक फार्मिंगला जास्त प्रेफरन्स देतात. अरे ऐकलं असेल कुठल्या तरी कन्सेप्टमध्ये, यस म्हणा रे, हा ऐकलंय ना तुम्ही? म्हणा हे कधी आलंय, मी तर या ट्रेंडच्या बाहेर आहे. मित्रांनो, तर ह्या गोष्टी वाढत चालल्यात. इव्हन बघा ना, तेल घाणे असतात ना, तर लाकडी तेल घाणं असं ऐकलंय. लाकडी तेलाच्या घाण्यातनं तेल निघतं. आधी प्रोसेस होऊन तेल निघायचं माहिती ना, मग ते पण डेंजरस आहे. मग आता अशा गोष्टी आल्या, म्हणजे विरुद्ध दिशेने ती गोष्ट झाली. पण ती गोष्टीमध्ये विरुद्ध दिशेने जाणे चांगलं आहे, ते आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत विरुद्ध जाणे म्हणजे तुम्हाला कळतंय का, हे डेंजरस आहे. म्हणून तुम्हाला सांगू का, इंडिया पाकिस्तान जेव्हा हल्ला झाला होता ना, शपथ सांगतो, मी प्रणालीला रोज बोलायचो की ना काहीतरी व्हावं आणि लवकर युद्ध थांबावं, कारण युद्ध होत राहिलं ना तर देश 50 वर्ष मागे जाईल. पाकिस्तानला कळायला पाहिजे आपणच त्याचे बाप आहोत, हे तर 100%. आपण सगळ्यांनी मिळून सुसू जरी केलं ना कॉर्नरवरनं, तरी ते वाहून जाईल, पलीकडच्या देशात जाईल. आणि अफगाणिस्तान बोलेल हे हमारेही बेट आहे, माहिती आहे ना, ते तिकडून बसलेत बंदुका घेऊनच. ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पल सांगतो, पाकिस्तान तर आहेच आहे. आपण बोलतो शाहिद आफ्रिदीच्या, म्हणजे आपण मॅच बघताना शाहिद आफ्रिदी खेळत नसला तरी त्याच्या आपण हे आपला ट्रेंड आहे, आपल्याकडे कॉमन गोष्ट आहे. पण मी काय म्हणतोय, युद्ध का थांबलं पाहिजे असं वाटत होतं ना, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत देश मागे जातो, प्रगती होत नाही. देशाकडे महत्त्वाच्या गोष्टी काय असतात, मग लोक हेल्थ आणि लोक वाचवणे आणि संरक्षण करण्यासाठी डिफेन्स, याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट करावे लागतात पैसे. मग टेक्नॉलॉजी हे ऑटोमॅटिकली खाली जाणार आहे. इम्पोर्टवाल्या गोष्टी कमी होणार, एक्सपोर्ट कमी होणार, ट्रेड कमी होणार आपला.
कळते का रे? हे जरा विचार करूया. आपण डायरेक्ट उठसूट असं नाही म्हणलं पाहिजे, हा होऊन जाऊ दे. तुम्हाला काय वाटतं सिरिया बिरियासारखे देश आता तोंड वरती काढू शकत नाही कितीतरी वर्ष. ऐकलं असेल ना, हे जरा बॉम्ब हल्ले वगैरे चाललेत. इव्हन तुम्हाला हे पण सांगतो, इस्रायल एवढा प्रगत देश आहे, पण इस्रायलमध्ये आता पुढचे 10-1 वर्ष स्टेबल गोष्टी होणार. का स्टेबल राहणं माहिती आहे का? एवढी टेक्नॉलॉजी वगैरे असताना पण एवढ्या युद्धामध्ये पैसे खर्च झालेत. ते प्रायोरिटीवाल्या गोष्टींनाच लक्ष देणार. सगळ्या गोष्टी इनोव्हेशन वगैरे नक्कीच नाही होणार तिथे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत देश मागे जाता कामा नये. यासाठी आपले यूथ म्हणजे तुम्ही लोक हे शून्यातनं एकदम एंडपर्यंत डीप लाईनला शिकायला पाहिजेत. मग आता काही लोक बोलतात सर OS बेस बोर आहे हो, पण तुम्ही मला खरंच सांगा, OS खरंच बोर आहे असं शिकलं तर? कळतं की नाही कशासाठी? म्हणून म्हणतोय प्रत्येक गोष्टीचा का शोधा. तुम्हाला कळलं ना की हे OS कडेच काय येतं, तर तुम्हाला का भेटला ना, कारण ह्याच्याशी डायरेक्ट नाही पाठवायचं. आता हे का? कारण ह्याच्याशिवाय पुढे मॉनिटरवर आन्सर दिसणार का? आता तुम्हाला बोललं की सर पण मॉनिटरवर आन्सर का दाखवायचं? मित्रा, जे सॉफ्टवेअर बनलंय त्याचा आउटपुट तुला आधी चेक करावं लागेल, तरच तू क्लायंटला देशील. कळतंय ना रे? मग हे रन करण्यासाठी आपल्याला हार्डवेअर पण पाहिजे. मग आता लक्ष द्या सगळ्यांनी, मी एक वाक्य सांगतो बघा, इथे लक्ष द्या. मला सांगा, CCPP हे एवढा आधी चालू झालं, 1995ला जावा आलं, तरी CCPP बघा ना शॉर्टकटमध्ये येते, कमी वेळात येते, म्हणून CCPP फास्ट आहे. आणि जावा बघा बरं, जावा असं अजून एक स्टेप एक्स्ट्राची वाढली की नाही जावाची, म्हणून जावा कम्पॅरेटिव्हली स्लो आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडत असेल ना, सर असं करून जावाने काय अचीव केलं? तुम्हाला माहिती आहे का? म्हणूनच जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. किती लोकांनी हा शब्द ऐकलाय? जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, ऐकलाय? तर का? CCPP प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. तर सांगतो काय, 1 मिनिटात सांगतो, लक्ष द्या. मला सांगा, हा जर कोड मी एका ना विंडोजवरती केला, समजा विंडोजवरती केला किंवा लिनक्सवर केला, तुम्हाला माहिती आहे का, हा कोड मी ज्या प्लॅटफॉर्मवर केलाय ना, फक्त त्याच प्लॅटफॉर्मवर ही फाईल रन होऊ शकते. ही A.out वाली फाईल, कारण ही आहे ना एक्झॅक्ट प्लॅटफॉर्मला डिपेंडंट फाईल बनली. म्हणजे मी ही एकदा केलेला कोड मी इथे रन करू शकतो का परत परत? नाही, मला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर परत त्याला कंपाईल करून रन करावं लागेल. पण जावाच्या बाबतीत बघा, मी हे उद्या डिटेलमध्ये सांगणार आहे, लक्ष द्या फक्त आज, ठीक आहे? पण JVM इथे पिक्चरमध्ये येतो ना, JVM काय बोलतो माहिती आहे का? अरे टेन्शन नको घेऊ, मी इथे बसलोय ना, मी पिक्चरमध्ये आलो ना, तर विंडोज, लिनक्स आणि मॅक या 3 पैकी कुठली पण OS असो, हीच फाईल सेम टू सेम फाईल याच्यावर पण रन होईल, याच्यावर पण रन होईल, याच्यावर पण रन होईल. याचा अर्थ हे 3 जर प्लॅटफॉर्म पकडले तर जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. पण आपण चुकीचं वाक्य बोलतो मित्रांनो, लक्ष द्या. ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये स्वतःचा काय असेल? JVM असेल. आणि JVMला बाईट कोडची भाषा कळते की नाही? मग मला सांगा, JVM आहे ना, हा प्लॅटफॉर्मला डिपेंडंट असतो. म्हणजे इथे विंडोज आहे ना, तर विंडोजचा JVM, लिनक्स आहे तर लिनक्सचा JVM, आणि मॅक असेल तर मॅकचा JVM. मग तुम्ही बघा ना, JVM डिपेंडंट आहे, पण हा बाईट कोड काय आहे रे? इंडिपेंडंट. कारण JVMला बाईट कोड कळतो. म्हणजे याचा अर्थ मी एकदा जावाचा कोड लिहिला ना, मी लिनक्सवर पण डायरेक्ट रन करू शकतो, विंडोजवर करू शकतो, मॅकवर करू शकतो. याच्याने काय होतं? क्रॉस प्लॅटफॉर्म आपल्याला काहीतरी कामं करता येतात. म्हणूनच जावा स्लो जरी असलं तरी ते फायद्याचं आहे. आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एक्झॅक्टली सेम सांगतो, प्लीज लक्ष द्या, पुढचे 2 मिनटं ऐका, घरी जाताना काहीतरी भारी घेऊन जा, तुम्हाला कळेल. सेम पायथन चालतं, दाखवू रन करून तुम्हाला, बघा. तुम्ही म्हणा नाही सर चुकतंय तुमचं, पायथन सेम नाही चालत, कारण पायथन आपण डायरेक्ट रन केलं नाही आउटपुट आलं. तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाहीये, कारण तुमचे डोळे, कारण तुम्हाला ती शक्तीच नाही आली ना अजून की डिटेल इंटरनल पर्यंत बघायची. मी परत एकदा सांगतो छाती ठोकपणे की हे सगळी गोष्ट जावामध्ये चालली, ती सेम पायथन आहे. कसं दाखवतो? इथं डायग्राम काढतो, डायग्राम मॅप करा. चला बोला, प्रोग्राम कशाचा आहे? आता पायथनचा. फाईलचं एक्सटेन्शन काय आहे? पायथनमध्ये कोड लिहिला, कशामध्ये लिहिला? हा हाय लेवल आहे, इंग्लिशमध्ये लिहिला. डायग्राम दाखवतो, आधी रन कसं झालं. मी इथे आहे ना एका पायथन 3 नावाच्या कंपायलरला कॉल केला होता. त्याने मला डायरेक्टली, तुम्ही नोटीस करा ना, डायरेक्ट मॉनिटरवर आलं, हॅलो फ्रॉम कोड टू वेब. अरे कळलं का? मग मध्ये काहीतरी झालं असेल असं आपण कन्सिडर करूया. ते बघा, मी तुम्हाला सांगतो, ह्याला बोलूया आपण कंपायलर किंवा रन करणारा माणूस, ठीक आहे? इंटरप्रिटर किंवा कंपायलर असं कन्सिडर. इथे मला सांगा, 100% इथे OS आहे. OS आहे. एकतर ह्या कंपायलरने अशी फाईल बनवली जी OSला दिली, OSने ही फाईलला घेऊन कुठे पाठवली? CPUला पाठवली, CPUने काय केलं? याला रन केलं, म्हणजे मॉनिटरवर आन्सर भेटलं. पण मित्रांनो, इथं मध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या स्किप झाल्या. तुम्हाला डोळ्यांनी तेच दिसलं. मग तुम्हाला असं वाटत असेल, सर पायथन फक्त लिहायला सोपं नाही, रन करायला पण सोपं आहे. बघा किती फास्ट आउटपुट येतं. इथे जावामध्ये कंपाईल करा, परत रन करा, कसलं झंझट आहे राव. इथं डायरेक्ट आम्ही कोड कंपाईल केला की रन पण ऑटोमॅटिकली होतो, डायरेक्ट आन्सर येतं. पण मित्रांनो तसं होत नाही, चुकीचं येते. बघा कसं चालतं इथे, नोटीस करा. परत बोला, .py फाईल कोड कशात आहे? मध्ये सांगतो आता, भारी गोष्ट बघा. मध्ये एक कंपायलर आला, कंपायलरचं नाव पण पायथन 3च आहे. कंपायलरचं नाव काय?
कळलं का? ह्याने एक फाईल बनवली. लक्ष देत आहे का? प्लीज लक्ष द्या. .pyc फाईल, याच्यामध्ये जो कोड होता तो काय आहे? मग आता ह्याचा फुल फॉर्म सांगा. पायथन क्लास फाईल किंवा पायथन कोड फाईल. पायथन क्लास फाईल म्हणजे याचा अर्थ ही पायथनच्या क्लासची फाईल आहे थोडक्यात. मग किंवा पायथनच्या कोडची फाईल आहे. ह्याला बाईट कोड फाईल असं सुद्धा म्हणतात. म्हणून ह्याच्या आतमध्ये काय आहे? बाईट कोड. हा कशामध्ये? इंग्लिशमध्ये. आता नोटीस करा, एक फरक दाखवू का? बघा, सेम आहे. अरे सेम आहे की नाही? मग आता नोटीस करा इथे, हा सेम चाललाय. आता हा हाय लेवल लँग्वेजमध्ये. मला सांगा इथे कोण बसले? आपली ओएस. आता ओएसला हा बोलला, ओएस अगं मी पायथन आहे. तो म्हणतो पायथन आहे तर मी काय करू? मला फक्त 30 माणसं रन होताना दिसत आहेत जी मला माझ्या भाषेमध्ये आहेत. माझी भाषा आहे बायनरी. मग बायनरी माझी लँग्वेज आहे ना, तर बायनरी मधलाच कोड आला पाहिजे. तेवढ्यात ह्यांच्या पण घरातला एक मसिहा पिक्चरमध्ये येतो आणि त्याचं नाव आहे PVM, पायथन. आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही पायथनचा कोड कंपाईल करताना तेव्हा इंटरनली PVM पिक्चरमध्ये येतो आणि प्रोसेस म्हणून हा कोण गेला? PVM गेला. आता ओएसला PVM काय म्हणतो? ओएस मी आहे. ओएस बोलते हां तू आहेस का? मी ओळखते तुला. कारण PVMचा इंटरनल कोड PVM लिहिताना CCPP मध्ये लिहिलाय, पण हा कंपाईल केलाय म्हणजे बायनरीमध्ये. मग बायनरी भाषा कोणाला कळते? ओएसला कळते. मग PVMला काय बोलतं? अच्छा अच्छा तू आहे का? मी तुला ओळखते. PVM काय बोलतो माहिती आहे का? या कोडला टेन्शन न घेऊ, तुला मी ओळखतो ना. मी तुला ओएसच्या मदतीने कुठे घेऊन जाईल? CPU वर. आणि CPU नंतर तुला आन्सर कुठे दिसेल? आता मला सांगा, एक्झॅक्टली सेम डायग्राम जावाची होती. इथे काय होता? इथे काय आला? नवीन लोक नीट लक्ष द्या. तुम्हाला ह्या गोष्टींमधला फरक कळला का? मग आता तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला असं वाटेल, मास्तर मी तेव्हाच विश्वास ठेवेन जेव्हा तू कोडमधनं मला बाईट कोड दाखवशील आणि बाईट कोडला रन केल्यानंतर आउटपुट येते हे मला कळलं, तर मी ही गोष्टीवर विश्वास ठेवेल. कारण काही लोकांना असा प्रश्न पडू शकतो, हे आणि असं का केलं? पायथन काय म्हणतो माहिती आहे का? मधल्या गोष्टी मी तुला दाखवल्या नाहीत, मी डायरेक्टली स्किप केल्या. याचा अर्थ मी त्या केल्या नाहीत असं नाहीये. मी ते मध्ये केलं, पण ह्या गोष्टींची गरज तू करण्याची नाहीये. म्हणून मी तुला असं भासवलं की तू डायरेक्टली ओएस कडे गेला आणि रन होतोय, पण ऍक्च्युअली डायरेक्ट ओएस कडे गेला का? मग चला, किती लोकांना हे कळलंय रे? जावा आणि पायथन सेम रन होतं, कळलंय ऍटलिस्ट? मग चला डोळ्यांनी बघूया का? चला प्लीज लक्ष द्या. एक कोड एकदम छोटासा, तोच कोड आपण घेऊया आणि त्याला रन करूया. बरं, एक छान त्याच कोडमध्ये ना ऍड करूया थोडंसं गोष्टी. हे बोलू नका, लक्ष द्या. प्रोग्राम 3.py इथे आलो. इथे एवढंच आहे ना, याच्यामध्ये ऍडिशन पण करूया. सांगा 10 + 20 हे ऍडिशन करताय की नाही? आता हा 30 करेल. मग मी काय करतो इथे x = 10 लिहितो. पायथनमध्ये माहिती आहे ना, पायथनमध्ये डेटा टाईप नसतो राव. कसलं भारी आहे. तो बोलतो भांड कुठलं पण ठेव. काही लोक ते काय बोलतो काय नेमकं कळे ना. ठीक आहे, काय हरकत नाही. x + y थोडंसं स्पेस दिला, नाही दिला तरी चालेल. मला सांगा ह्याचा आन्सर कसा असेल? हॅलो फ्रॉम कोड टू वेब. 10 + 20 किती होतील? इथे 30 होतील. मग आपण ह्याला आधी रन करून बघूया. बघा ह्याच्यामध्ये नोटीस करा, पायथन 3 प्रोग्राम 3.py हा नवीन फाईल नाही बनवत, मध्ये डायरेक्ट आन्सर देतो. मग आता तुम्हाला नाही, बाकीच्या सगळ्या फाईल डिलीट करतो, कारण आपल्याला आता इतर कुठल्याच फाईलची गरज नाही. एकाच फाईलकडे फोकस करा. कारण काही लोकांचं म्हणणं असेल नाही मध्ये बनत असणार, हा दाखवत नाहीये. ठीक आहे, चला मी दाखवतो तुम्हाला. हे रन, हे बघा, core2web.class डिलीट करतो. प्रोग्राम 1.c डिलीट करतो. प्रोग्राम 2.cpp डिलीट करतो आणि प्रोग्राम 4.java पण डिलीट करतो. गरज आहे का आपल्याला या फाईलची? आता नाहीये. आता मला सांगा, फोल्डरमध्ये एकच फाईल राहिली पायथनची. मग आता बघा, परत एकदा कोडला कंपाईल करतो. नोटीस करा, कंपाईल केला, आन्सर आलं, पण मी एलएस केला. इथं कुठली फाईल बनली का? पण तुम्ही हे जावाचं नोटीस केलं का? एक .class फाईल मध्ये बनत होती. किती लोकांनी नोटीस केलं? .class फाईल मी दाखवली, पण त्याच्या आतमध्ये जो कोड होता त्याला काय बोलतात? मग मी तुम्हाला आता काय बोललो, पायथन मध्ये पण इंटरनली ह्या गोष्टी केल्या जातात. मग त्या कशा केल्या जातात ते दाखवतो तुम्हाला. बाईट कोडची फाईल आणून दाखवतो. इंटरनली तो हेच करतो, फक्त आपल्याला ते दिसत नाही. नोटीस केलं का तुम्ही? इथे एलएस परत एकदा करतो, एक पण फाईल नाही. आता नोटीस करा, ऍक्च्युली पायथनचा कोड कंपाईल होतो ना, तेव्हा एक ओबीजे म्हणजे आपली बाईट कोडवाली फाईल बनते. तिचं एक्सटेन्शन असतं .pyc. आणि सगळ्यांनी ऐका, आपण जे पायथन शिकतो ते बाय डिफॉल्ट सी पायथन असतं. बाय डिफॉल्ट याचा अर्थ आपल्या पायथनचं व्हर्च्युअल मशीन PVM हे सी मध्ये लिहिलंय, म्हणजे सी मध्ये कोड आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळलं का? भेंडी आपण CPP पायथनला कम्पेअर करणे चुकीचं आहे. कारण ह्यांचा PVM जो महत्वाचा माणूस आहे तोच कशात लिहिलाय? मग आपण असं बोलणार का सी म्हणजे? आपण बघा, पायथनवाला एखादा व्यक्ती म्हणून बोलतोय सीला, ऐ
सी तू जुनं आहे. यू नो यू डोंट नो. सी म्हणतात टिंब्या, माझं जर PVM काढून घेतला काय वरच्यावर रन होशील हवेत. आय होप तुम्हाला कळत असेल. तसंच जावाचं पण आहे. JVMचा इंटरनली CPPचा कोड आहे. मग जर CPPचा कोड आहे तर JVM वाल्यांनी असं जावावाल्यांनी CPP वाल्यांशी कम्पेअर नाही करायचं. यू नो CPP थोडं अवघड आहे, CPPला कोणी विचारत नाही. जावा रे जावा शिका, अमेरिकेला जावा ऐकलं असेल ना ते. आता सगळे लोक तेच आम्हाला फोन करतो, जावा फुल स्टॅक आहे का? आम्ही बोलतो नाही. आम्ही आधी पहिला प्रश्न हा पण विचारतो, फुल स्टॅकमध्ये काय काय येतं? मग ते बोलतो फुल स्टॅक. जेवढे फ्रेशर आहेत ना, एवढे टिंब डोक्याचे आहेत ना, त्यांचं डोकं कसं चालतं माहिती का? कुठनं तरी बाई माणूस कोणीतरी त्यांना कोणीतरी टर्म सांगतो, जावा फुल स्टॅक, लगेच फोन करणार कुठं पण क्लासला ना, जावा फुल स्टॅक आहे का? अरे तुमच्यामुळेच आहे ना ते क्लास सोकावलेत ना, ज्यांच्यामध्ये कोडिंग नाही शिकवलं जात, फेक कॉल देतात आणि 60,000 रुपये घेतात. ह्याला कारणीभूत आपण पण आहे ना. म्हणजे मी जसं बोललो, टिळक रोडला जाता मोबाईल लॅपटॉप घ्यायला जाता आणि त्याला विचारता, असा लॅपटॉप दे ना की ज्याच्यावरती टॅली चाललं पाहिजे. त्याला कळतं कस्टमर आलाय. कळतं का? म्हणून म्हणतोय अज्ञान नाही राहिलं पाहिजे. आता लक्ष द्यायचं परत एकदा. जावाच्या आतमध्ये कंपाईल केल्यावरती एक फाईल बनते, तिला डॉट क्लास फाईल बोलतो. पण त्या फाईलच्या आतमध्ये असतो त्याला काय बोलतात? बाईट कोड. तसंच पायथनमध्ये कंपाईल होतो, इंटरप्रिट होतो, मग आन्सर येतं. पण आपल्याला डायरेक्ट आन्सर दिसतंय की नाही? मग आधी ह्याला कंपाईल करूया. कसं कंपाईल करतात ते दाखवतो. लक्ष द्या, हे महत्वाचा पार्ट आहे. मॉड्यूल वापरलं जातं एक py_compile. ठीक आहे. प्रोग्राम 3.py. लक्ष देत आहे. एंटर केला. काय सांगते रे? पायथन 3 आहे ना आपला. आलं लक्षात? ls करतो. एक फोल्डर बनलेला असेल अंडरस्कोर पाय कॅशे अंडरस्कोर पाय कॅशे म्हणजे स्टोरेज. ठीक आहे. अंडरस्कोर पाय कॅशे. आता तुम्ही म्हणाल पण तू बोलला होता .pyc फाईल बनते. थांबा ना, ह्याच्या फोल्डरच्या आतमध्ये जाऊ शकतो की नाही? कसं जातात? CD बोला. फोल्डरच्या आत जायचं असेल तर फोल्डरचं नाव CD म्हणजे चेंज डिरेक्टरी. आत आलो. आता इथे ls करतो. .pyc फाईल आहे. पण मित्रांनो आपलं पायथन सी पायथन आहे. दिसला का सी पायथन? मग त्या आपल्या प्रोग्राम 3ला त्याने इंटरनली काय करून ठेवला आहे? बायनरीच्या सिनारिओनुसार म्हणजे बाईट कोडमध्ये कन्वर्ट केलं आहे. आता काही लोकांना प्रश्न पडेल, याच्या आतमध्ये बाईट कोड आहे तर तुम्हाला दिसला पाहिजे. तो बाईट कोड काय आहे ते पण दाखवतो तुम्हाला. नोटीस करा, ही डायरेक्ट फाईलला आपल्याला बाईट कोड नाही बघता येणार आहे, तर त्याच्यासाठी एक मॉड्यूल आहे. ते पण कळलं का रे? याचा अर्थ ह्याच्यामध्ये बाईट कोड बनायचा. पण ते फोल्डर आपल्यासाठी दाखवलं जात नाही, कारण तो बोलतो तसाही तुला ह्या फोल्डरचा उपयोग नाहीये. मग काही लोक असं प्रश्न करतील, मग जावावाल्यामध्ये का दाखवतात? अरे खरं तर जावामध्ये पण आहे ना त्या बाईट कोडच्या फाईलचा उपयोग नाहीये आपल्याला. पण जावा काय बोलतो? मे बी तू बाईट कोडचा अभ्यास करशील, मे बी. पण काही लोक आता हसले, पण तुम्हाला माहिती आहे का, आम्ही कोर्टवेबमध्ये ॲक्च्युली जावामधला बाईट कोड पण सांगतो की ही फाईलच्या आतमध्ये हा बाईट कोड आहे. आपली पोरं ऑटोमॅटिकली ओळखतात की ह्याच्या आतमध्ये हा बाईट कोड तयार झालेला असेल. हे सुपर म्हटलं की ह्याच्या आतमध्ये हा कॉल असेल. हे कळते का रे? बरं कोण लोक आहेत जावा शिकलेत माझ्याकडे आत्ताच्या बॅचला रिसेंटच्या? बरं तुम्हाला बाईट कोड कळतो आता तिथला? समजतो? तुम्ही बघितलाय ना बाईट कोड? फाईल असते बाईट कोडची नक्की. हां, आता बाकीच्यांना पायथनमध्ये पण बाईट कोड असतो. मग पायथनमधल्या बाईट कोडच्या फाईलचं नाव काय? .pyc. आणि जावामधल्या बाईट कोडच्या फाईलचं एक्सटेन्शन काय? .class. दोघांमध्ये पण काय असतो? बाईट कोड असतो. मग आता एक काम करूया, इथे बघा हे फोल्डर पण आहे ना, मी आता आहे ना ह्या पायथन 3ला आपला जो कोड आहे ना याच्यासाठी मी सांगतो. इथे पायथन 3 लक्ष द्या सगळ्यांनी, बोलू नका. -m याच्यासाठी एक मॉड्यूल वापरलं जातं, डिसअसेंबल कर. म्हणजे काय? ह्याचा मला बाईट कोडचा कोड दाखव. तर मग मी त्याला बोललो बाईट कोडचा कोड दाखव. प्रोग्राम 3.py ला रन करताना बोलतो बाईट कोडचा कोड इथेच दाखव. दिसला का बाईट कोड? हा बाईट कोड आहे. हा पायथनचा बाईट कोड आहे. अरे कशाचा बाईट कोड आहे? आणि हाच बाईट कोड कुठल्या फाईलमध्ये असतो? .pyc फाईलमध्ये. मग आता मला सांगाल तुम्ही, आपण ह्या बाईट कोडला रन करू शकतो. मग मी एक काम करतो, त्या बाईट कोडच्या फाईलमध्ये जातो, _py कॅशे. इथे गेलो, इथे दिसतोय बाईट कोड. ह्याला मी डायरेक्टली रन करतो. बघा पायथन 3 प्रोग्राम 3.pyc रन करू. आन्सर तेच आहे जे मगाशी बघितलं. अरे कळते का? का आहे हँग? आता तुम्ही म्हणाल की हे तू शिकवतोय खरं, पण मे बी डेमो लेक्चर आहे म्हणूनच तू एवढं चांगलं शिकवत असेल, असा अंदाज लावू शकतात काही लोक की डेमो लेक्चर आहे. तुम्ही माझ्या कुठल्याही आधी शिकलेल्या स्टुडंटला भेटा आणि त्याला विचारा की हे असंच शिकवतं का. तुमचं प्रत्येक लेक्चर असतं ना ते ह्याच इंटेन्सिटीने होतं. आता बघा तुम्हाला परत सांगतो, लक्ष द्या सगळ्यांना. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एवढं तरी कळलेलं असेल
की पायथनचा कोड आणि जावाचा कोड सेम असतो. सेम असतो. पण ह्याचे काही पार्ट आहेत ते मला सांगायचे आहेत, की नेमकं इंटरनल वर्किंग कसं असतं. ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला तर सांगणारच आहे. पण त्याच्या बरोबरीने आपल्या बॅच रिलेटेड एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याचं पण डेमो. कारण पायथन फक्त नाही शिकवत आपण. मशीन लर्निंग शिकवणार, बाकी पण आहे ना सगळ्या. त्याबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार.